मॅच सुरू झाला त्यामुळे मैदानावरती आपण लगेचच जाऊयात. पहिला बॉल आपण त्या ठिकाणी पहिला बॉलला खेळण्याचा प्रयत्न आणि पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षक वर्ग, खेळाडू आणि NCC चषक स्पर्धा पाहण्यासाठी आलेल्या सर्व प्रेक्षक वर्गांचं सहर्ष स्वागत आहे. फायनलचा मॅच ग्रामीणचा आपण पाहतायत. स्ट्राईक एंडवरती एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतात विशाल, एक महत्वाचे खेळाडू आहेत, तर दुसऱ्या बाजूला सनी, हे दोन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. आणि पहिलं षटक धीरज पाटील आतापर्यंत आपल्याला हाताळताना पाहू शकतायत. पहिल्या दोन बॉलवरती दोन सिंगल आले. तिसरा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न, पाठीमागे खूप चांगला स्ट्रोक खेळलाय, बॉल चाललाय फाईन लेगला, सरळ भेदत सीमारेषेच्या पार, मिळतील धावा 4, दर्जेदार चौकार. स्क्रीन वरती आपल्या स्वीप केला बॉलला, विशालला पाहिलं तिथे गॅप होता आणि गॅप शोधण्यामध्ये तो यशस्वी झालाय. धावफलकावरती धावा पहिला तर जाऊन पोहोचतात. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा. एकविरा नायगाव या संघाच्या आपण धावसंख्या पाहू शकतायत. महत्वाचा खेळाडू आहे विशाल कोहली, तर दुसऱ्या बाजूला सनी, ही जोडी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या 3 बॉलचा खेळ पाहिलं तर पहिल्या 3 बॉलवरती रन आले 6. धीरज यांच्याकडे क्षमता, एबिलिटी आहे. ग्रामीणची सध्या फायनलची मॅच आपण मैदानावरती पाहतायत. एक चांगला स्ट्रोक मैदानावरती खेळल्यानंतर फिल्डिंग मध्ये चेंजेस करतायत. 3 बॉल धावसंख्या धावफलकावरती 6 धावा. अजूनही 3 बॉलचा खेळ मैदानावरती शेष आहेत. धीरज पाटील समोर पुन्हा पाहायला मिळत आहेत. विशाल रेटम ओव्हर द विकेट. ओहो, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द ट्रॅक, थोडस पुढे आले होते. अपील त्या ठिकाणी पंचांकडे पाहायला मिळाले, परंतु पंचाने सांगितलं, थेट नकारलेत. सांगितलं की कुठली एज मात्र या ठिकाणी लागलेली नाहीत. डॉट बॉल येतोय पाठीमागे, रमेशजी मांगेल यांनी मात्र या बॉलला गॅदर केलेत. डॉट बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 6 धावा. पहा पुन्हा ऍक्शन रिप्ले मध्ये ओव्हर द विकेट गेले. हलकासा बाजूने बॉल गेलाय, थोडं पुढे आले होते. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याच्या प्रयत्नामध्ये विशाल त्या ठिकाणी बीट होताना पाहायला मिळाले. धावसंख्या 6 धावा. पुढचा बॉल पाठीमागे आणखीन एक स्ट्रोक खेळलाय, खूप चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक धावतोय बॉलवरती, नाही थांबणार. बॉल निघून गेलाय, लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार. 4. कडे तो वेग आहे, त्या वेगावरती मात्र आपण पाहिलं तर कंट्रोल करण्याच्या प्रयत्नामध्ये तिथे विशाल तो कंट्रोल थोडंसं नियंत्रण तिथे मात्र देत नाहीत. आणि त्यानंतर स्ट्रोक एक्झिक्युशन करतोय. विशालकडे चांगले स्ट्रोक आहेत, तर ते मैदानावरती दाखवण्याचा प्रयत्न करतोय. पाठीमागे तो जास्तीत जास्त स्ट्रोक खेळत असतो आणि विशालला माहीत आहेत अशा कंडिशन मध्ये कशी बॅटिंग करायची, ते मात्र विशाल मैदानावरती दाखवून देतोय. धावफलकावरती धावा होत आहेत त्या 10 धावा. शेवटचा बॉल अजूनही मैदानावरती येणं बाकी आहेत. एकविरा नायगाव वर्सेस NCC नारंगीमध्ये सुरू असलेला NCC कप 2025 पर्व 26वा 26व पर्व आहेत. आणि 26वा पर्वामध्ये आपण पाहतात हा ग्रामीणचा फायनलचा मॅच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल बाकी असेल धावसंख्या धावफलकावरती 10 रन. लास्ट बॉल. पुन्हा एकदा वेगवान बॉल टाकलाय, खोलवर टप्प्याचा बॉल, वाईट यॉर्कर आणण्याचा प्रयत्न मैदानावरती केला धीरजनं. शेवटच्या बॉलवरती त्यानं कमबॅक केलाय. पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती संपलाय. पहिल्या षटकामध्ये एकविरा नायगाव संघाची धावसंख्या धावफलकावरती आहेत 10 धावा. बिनबाद विकेट नाही यायला तिथे, आणि 10 धाब्यांवरती आतापर्यंत धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर तुकाराम मांगेला सर या ठिकाणी जॉईन असतील.
सिंगल, एक चौकार, त्याच्यानंतर डॉट, त्याच्यानंतर चौकार, त्याच्यानंतर डॉट. म्हणजे 4 बॉल पाहिलं तर 4 बॉलवरती तितक्या धावा नव्हत्या, फक्त 2 धावा होत्या. पण त्या 2 चौकारांना आहे ना धावसंख्या धावफलकावरती डिजिटल आकड्यामध्ये 10 वरती पोहोचल्यात. फ्लाइंग स्टार्ट आहेत. नायगावला जी स्टार्ट करायची होती ना ती स्टार्ट त्यांनी केलेली आहे. आणि तो स्टार्ट देताना काय केलंय माहितीये का, त्यांनी थोडासा बॅटिंग ऑर्डरमध्ये बदल केलाय. विशाल जो या स्पर्धेमध्ये चांगला सूर गवसलाय त्याला अप टू द ऑर्डर, टॉप ऑर्डरला आणलंय. त्याला कारण आहे की त्याला मागच्या सामन्यामध्ये त्यानं 27 धावांची खेळी, 9 चेंडूमध्ये 27 धावांची खेळी विशाल कोहलीनं मागच्या सामन्यामध्ये साकारली होती, म्हणून त्याला प्रमोशन दिलेलं आहे. त्याच्यामुळे त्याला अप टू द ऑर्डर आहे. इथे काहीसं कॅश प्राईज झालंय, विकेटसाठी कॅश प्राईज झाले. DK ब्रदर्स यांच्याकडनं हॅट्रिकसाठी कॅश प्राईज इथे आले. आणि निशांत पाटील आता गोलंदाजी मार्कवरती तिथे सज्ज होतोय. विशाल 9 वरती खेळतोय, सनी 1 वरती खेळतोय. हा फायनलचा मॅच आहे, त्याच्यामुळे फायनलच्या मॅच मी का म्हटलं तर फायनलचा टच तुम्हाला द्यायचा आहे. एखादा मूर्तिकार जेव्हा मूर्ती झडवतो त्यावेळेला टच देताना काही गोष्टी पाहतो, तर तो टच तुम्हाला या सामन्यामध्ये द्यायचा आहे. हा कोटाप्याचा चेंडू आहे, टॉप एट लागलाय, क्षेत्ररक्षक आले चेंडूच्या खाली गौतम, आणि गौतमला टिपला असेल. फायनल टच द्यायचा आहे, फायनल सारखा खेळायचा आहे तर यायचं आहे. दोस्तीवालं गाणं म्हणजे मनाला थकवा आला तर सर्व्हिसिंग करण्याचं हक्काचं गॅरेज म्हणजे मैत्री. आणि तेच गाणं वाजलं गेलं होतं इथे, मैत्रीचं गाणं दोस्ती. फक्त नवीन बॅट्समन थोडंसं लवकर या, जास्त वेळ घालू नका. अगोदरच थोडासा उशीर झाला, त्याच्यामुळे काही कार्यक्रम आहे तो थोडासा आपण क्विकली घेतोय. जसा फायनलच्या मॅचचा टॉस देखील त्याचकरता आपण लवकर घेतला होता. विकेट पाहिजे होता निशादला, आणि निशादसाठी कॅश प्राईज झाला. DK ब्रदर्स हॅट्रिकसाठी 5,000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता बघा. डबल माइंड तुमचा माइंड सेट पाहिजे. प्रशांत जी आदवडे नेहमीच सांगतात, आपके घर में सोफा सेट हो, डिनर सेट हो, किचन सेट हो, लेकिन अगर आपका खेलते वक्त माइंड सेट नहीं है तो प्रॉब्लेम है. तुमचा माइंड क्लिअर पाहिजे. आता ते थम्सअप आणि बाकीच्या पिल्यांना तर वाटतं का ऑल क्लिअर येत आहेत. हा माइंडसेट तुमचा क्लिअर पाहिजे. तुम्ही फायनलचा मॅच खेळतात. मी का उल्लेख केला फायनल टच. मूर्तिकार जेव्हा मूर्ती घडवतो, सजवतो, कलरिंग करतो, शेवटला त्या डोळ्यांमध्ये जातो, ते डोळ्यांमध्ये, कारण ते डोळे बोलके पाहिजे. ज्यावेळेला ते डोळे बोलके येतात ना तेव्हा त्या मूर्तीला वेगळा जो आहे ना स्वरूप येतं. म्हणून हे जे आहे ना हा फायनलचा मॅच, तो फायनल टच तुम्हाला द्यायचा आहे मैदानावरती. नवीन फलंदाज मैदानावर दाखल होतोय. विवेक स्टार क्रमांक 3 वरती सज्ज होतोय. नाही, खूप चांगला आपण उल्लेख केला की तिथे मूर्ती घडवण्यामध्ये त्या मूर्तिकाराला माहीत असतं काय काय गोष्टी त्याला करायच्या असतात. आणि क्रिकेटमध्ये ज्यावेळी तुम्ही मैदानावरती उतरताना त्यावेळी तुम्हालाही माहीत असतं गरजेचं आहे की आता आपल्याला मैदानावरती नक्की काय करायचं आहे. पुढचा बॉल ऑफस्टमच्या बाहेर थोडीशी लेन ठेवलंय, पण आता वळतायत, व्हाईट बॉलचा सिग्नल करतायत. ऑफस्टमच्या मात्र भरपूर बाहेर हा बॉल आपल्याला पाहायला मिळालात. आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतायत 11च्या घरामध्ये. डबल फिगरमध्ये धावसंख्यात 11ला 1 विकेट. 11 धावा धावफलकावर विवेकला नेहमीच एक संकटमोचक म्हणून पाहिलंय. एकविरा नायगावचा एक मॅन ऑफ क्रायसिस. गेल्या कित्येक वर्षामध्ये काही खेळ आपण विवेकच्या पाहिल्यात. दिशा दिले, ओ झेल सुटलाय, झेल टिपला गेला होता. हाताचे कोपरे जसे शरीर वरना त्या ह्याला आले आणि प्रेक्षकांमधनं जोरात आवाज. पण चांगला अटेम्प्ट केला होता पार्थ पाटीलनं. नाही, अटेम्प्टसाठी 100% अटेम्प्ट पाहायला मिळाला पार्थचा. पहा ऍक्शन रिप्लेमध्ये पुन्हा एकदा स्क्रीनवरती शॉर्ट बॉल टाकला होता, त्या ठिकाणी फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पार जम्प केली होती, हातामध्ये बॉल आला होता, पण ज्यावेळी जम्प घेतली, ज्यावेळी खाली ड्राईव्ह करायचं होतं, त्यानंतर हा बॉल हातातून निसटलाय. नाही, बऱ्याच वेळेला तो कोपरा आपला टच होतो ना, कोपरा, त्यावेळेला ते कोपरा टच झाला बघा. हा झेल टिपला, हो हातामध्ये टिपला, पण तो जो हात लेफ्ट हँड तो खाली आला आणि त्यावेळेला झेल सुटलाय. हे सगळं होणार नारंगी ग्रामाचं किडामारचं मैदान, हे सगळं होणार या क्रिकेटच्या मैदानावरती. आता पुढे सरसाम खेळण्याचा प्रयत्न कव्हर पॉईंट रिझनमध्ये हितांशू येईल. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये म्हणजे ज्यावेळेला तुम्ही बॅटिंग करणार ना तेव्हा ड्राईव्स पाहिजे, ड्राईव्स करायचे आहेत, आणि फिल्डिंग करणार तेव्हा डाईव्स पाहिजे. त्याच्यामुळे ड्राईव्स आणि ड्राईव्स या दोन्ही गोष्टी जर आल्या तर क्रिकेटमध्ये अजून रंगत वाढली जाते. येस, ॲब्सोल्युटली राईट. इथून आपण पाहिलं तर आतापर्यंत 3 बॉलचा केस आपला धावा धावफलकावरती 13 धावा. निशांत पाटील पुण्याच्या मैदानावरती रेडी आहेत.
निशाचा बॉल हवेमध्ये खेळलाय. झेलची संधी असेल. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. झेल त्या ठिकाणी घेतलाय संदीप किनी सँडीनं. मैदानावरती आलाय. विकेट गॉन. गरज होती ती विकेट मैदानावरती मिळाली. विवेकची पाय ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा शॉर्ट बॉल टाकला होता. पुढे खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षकाला बीट करायचं होतं खास करून मिडॉफच्या, पण मिडॉफच्या खेळाडूला बीट नाही करू शकले आणि बरोबर मिडॉनच्या जवळपास हा कॅच संदीप किनी सँडीनं मात्र घेत असताना पाहायला मिळाला आणि शरीरापासून थोडं दूर खेळले होते. त्यामुळे तुकाराम सर त्या गोष्टी पाहायला मिळाल्या. थोडासा फ्लॅट बॅटर खेळायचा होता. जसा लॉंग टेनिसमध्ये फोरहँड खेळतात ना, असा फोरहँड फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता तो खास करून विवेकनं, आणि विवेक माघारी परतलाय. आता नवीन फलंदाज मैदानावर दाखल होतोय निमेश चांदळे. बघा, मोरेश्वर संदेशचा अपुत्र, आणि ज्याचा उल्लेख आम्ही केला की ज्यावेळेला या मैदानावरती एकविरा नायगाव चॅम्पियन ठरली होती त्यावेळेला मोरेश्वर खेळले होते. त्याच्यामुळे बघूया वडिलांनी केलेली कामगिरी ना आता मुलाला ती संधी आहे. असं हे मैदान आहे, वेगळं आहे. म्हणजे मुलानं विजेता पटकावला होता. अनोखा विक्रम देखील होऊ शकतो या मैदानावरती. ऑकवर्ड पोझिशन मध्ये अपील जरूर झाले, पण काय चाललंय मॅच, फायनलचा मॅच. आता भाऊ पूर्णपणे प्रेशर आता जाणवतंय त्या फलंदाजावरती. पहा पुन्हा ऍक्शन रिप्ले मध्ये ओव्हर द विकेटने गेले. बॉल हाताळण्याचा प्रयत्न आणि जवळून पॅचच्या थोडस जवळून हा बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. आणि निशाचा बॉल आपण पहिला पडल्यानंतर कट झाला, बाहेरच्या दिशेने निघाला आणि सरळ चेंडू विकेट किपर रमेशजी मांगेल यांच्या हातामध्ये मार्गस. अपील झाली होती पण तितका कॉन्फिडन्स नव्हता अपील मध्ये. शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न, बॉल खेळला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक मात्र वेगाने पुढे येतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून. बॉलला त्यानं अडवलंय. फिल्डिंग करेपर्यंत मिळेल 1 रन आणि एका धावेनं संघाची धावसंख्या. तुकाराम सर पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये निशाद पाटीलनं फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात, प्लस त्यानं 2 विकेटही मिळवल्यात. त्यामुळे हे षटक एनसीसी नारंगी या संघाच्या नावावरती जाणार आहे. नक्की निशादला सूर गवसलाय. बघा, पहिल्या दिवशी अशीच निशादनं गोलंदाजी केली होती. 2 सामन्यामध्ये 6 विकेट त्याच्या नावावरती होते, आणि आता जर पाहिलं तर या षटकामध्ये देखील 2 विकेट त्यानं प्राप्त केल्यात. पहिला तर त्यानं फसवलं ज्यावेळेला ऑकवर्ड पोझिशनमध्ये खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता, आणि त्यानंतर विवेकचा हा झेल सुटला गेला होता. आणि तो विवेक बाद झाल्यानंतर सर्वात जास्त खुशी पार्थकडे असेल, कारण झेल त्याच्या हातून सुटला होता. त्याच्यामुळे या सर्व गोष्टी कॅल्क्युलेट होणार आहेत. अगोदरच्या सामन्यासाठी निव्या स्पोर्टनं काही कॅश प्राईज लावली होती, खास करून जो संघ विजय झाला आहे ते कॅश प्राईज या इनिंगच्या नंतर आपण ती देणार आहोत. आफ्टर 2 ओव्हर 2 षटकांचा खेळ संपला आहे आणि धावा आहेत धावफलकावरती जाऊन पोहोचल्या त्या 14 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण धाबा पाहिला तर जाऊन पोहोचतात 14 रन 2 गड्यांच्या मोबदल्यात. एकविरा नायगाव आणि एनसीसी नारंगीमध्ये सुरू असलेला हा क्रिकेटचा घमासान, मेगा फायनलचा घमासान सध्या आपण मैदानावरती पाहतायत. एका बाजूनं निमेश आणि दुसऱ्या बाजूनं विशाल. एक यंग टॅलेंटेड खेळाडूपैकी एक खेळाडू म्हणून नेहमीच आपण ज्या खेळाडूला पुढे येताना पाहिलं टीम एकविरा नायगावच्या माध्यमातून, तो खेळाडू मैदानावरती आहे निमेश. तर दुसऱ्या बाजूला नारंगी संघाचा एक यंग टॅलेंटेड खेळाडू म्हणून ज्या खेळाडूला आपण पाहिलंय तो जय पाटील मैदानावरती आलाय. फिरकीपटू आहेत, महत्वाचा खेळाडू आहे. आदरणीय रणजनजी पाटील साहेब जे आपले नगरसेवक आहे, माझे नगरसेवक, त्यांच्याकडून तुकाराम मांगेला सर आपल्यासाठी 5,000 रुपयाचं कॅश प्राईज आलेलं आहे. खास करून ते वर्णन केलं होतं 25 वर्षाचं, आणि त्या वर्णनाबद्दल माझे नगरसेवक मारंबलपाडा गावचे गोड व्यक्तिमत्व आदरणीय रंजन पाटील साहेब यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं प्राईज आपल्याला दिलं जाणार आहे. निमेश मैदानावरती रेडी आहेत. समोर जय पाटील आहेत, महत्वाचे खेळाडू जय आहेत, फिरकीपटू आहेत. पहिला बॉल, ओ पहिलाच बॉल विकेट किपरच्या दिशेने मार्गस होताना पाहायला मिळतोय. म्हणून उल्लेख केला की जय पाठीमागच्या काही कालावधीमध्ये 2 ते 3 स्पर्धा आठवा. एक स्पर्धा वैतरणाच्या विभागामध्ये श्रीराम क्रिकेट क्लबने आयोजित केलेली कसराळीची, तिथे राहिलेला चॅम्पियनचा संघ. त्याच्यानंतर बदाम 11 चषकामध्ये देखील आपण कामगिरी पाहिलंय जय पाटीलची. पुण्याला ड्राईव्ह केला चेंडू बिटवीन द गॅप खेळायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत, बॉलला अडवतायत निशाद पाटील आपल्याला पाहायला मिळतात. जोपर्यंत निशाद बॉल फील करतील तोपर्यंत धावसंख्या धावफलकावरती 1 ने वाढत असताना जाऊन पोचते 15 धावा.
संपूर्ण आपली डीबीएन लाईव्हची टीम देखील अथक सारे परिश्रम घेत आहेत, मेहनत घेत आहेत. 3 कॅमेरा निषेधी संपूर्ण स्पर्धा तुम्हाला ते घर बसल्या दाखवत आहेत. घर बसल्या काही जण मोबाईलवरती, काही जण आपल्या टीव्ही वरती ह्या संपूर्ण मॅचचा आनंद घेत आहेत. कारण की एनसीसी कप प्रत्येकालाच पाहायचं आहे. प्रत्येक जण सध्या मोबाईलवरती पाहतात, काही जण घरी पाहतात. गोलंदाज रेडी, जय. जयचा बॉल बॅकफुटला गेले, पुन्हा खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फुटबॉल खेळलाय. संदीप किनी सँडी 1ला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. 2 धावा कंप्लीट. तिसराचा प्रयत्न. थोडं लेझी क्रिकेट मैदानावरती तुकाराम सर जाणवतोय की काय. इथे 3 धावा येत आहेत आणि 3 धाव्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती 18 रन. बघा मागच्या काही चेंडूवरती पाहिलं तर थोडासा शांत होता. या 3 चेंडू फक्त 3 धावा नाही आल्यात, याच्याने थोडासा चार्ज झालाय तो संघ एकविरा नायगावचा संघ. इथे तुम्ही शिथिलता, रिलॅक्सेशन नाही करायचंय, स्वतःला सांगायचं आहे ही महत्वाची वेळ आहे, महत्वाची घडी आहे. नायगावसाठी देखील तितकीच महत्वाची मॅच आहे, कारण फायनलचा मॅच. जसं क्रिकेट खेळण्याच्या संधी मिळतील तुम्हाला 1000, पण फायनलमध्ये नाही येणार परत पुन्हा तुम्ही. त्याच्यामुळे स्वतःला सांगायचं आहे ही तुम्हाला संधी आहे आणि संधी ती साधायची आहे. 2.4 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. धावा धावफलकावरती 18. दोन गडी बाद 19, माफ करा 2 गडी बाद 19. 2.4 चेंडूचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 19 धावा 2 गडी बाद. 2 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी. गोलंदाज जय पाटील पुन्हा रेडी. जय पाटीलचा बॉल पाठीमागे चांगला स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक धावल्यात बॉलवरती. 1 रन कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न मैदानावरती केलाय आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 21. 21 धावा 2 गडी बाद. 2.5 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी आहेत. जय पाटीलच्या षटकामध्ये 0, 1, 3, 1, 2 आतापर्यंत आकडेवारी पाहायला मिळत आहे. नक्कीच. फक्त आता जय काय करतोय तो डब्ल्यू नाहीये त्याच्याकडे, त्याच्यामुळे तो डब्ल्यूच्या तलाशमध्ये आहे. तर एक मोठा फटका नाही आहे, त्यासाठी विशाल कोळी प्रयत्न करणार. आणि ही संधी कशी आहे ते नायगाव आणि नारंगीसाठी नक्कीच मी काही शब्दामध्ये सांगणार आहे की तुमच्यासाठी ही संधी म्हणजे काय. 20 वर्षानंतर आलेली संधी. मी म्हटलं ना विशाल त्या चौकारासाठी जाणार, प्रयत्न करणार तो चौकार ठोकण्याचा. स्वीप केला त्या चेंडूला स्क्वेअर लेगवरनं क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू परत आलाय. दुसरी धाव देखील पूर्ण झाले. 2 षटकांचा खेळ संपलाय. वरती 23, कारण ही संधी फार मोठी आहे धनंजय. दोन्ही संघासाठी खास करून संधी आहे. 3 षटकांचा खेळ मैदानावरती संपलाय. 23 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्धा खेळ पार पडलाय, अजूनही अर्धा खेळ मैदानावरती पाहायचा आहे. म्हणजे हाफ समरी पाहिली तर या 3 षटकांमध्ये एकविरा नायगाव 23 धावा बनवल्यात. इथून 3 षटकाचा खेळ मैदानावरती बाकी आहेत. तुकाराम सर, नारंगी किती धाव्यांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न नारंगी संघ करेल आणि एकविरा नायगावनं किती रनपर्यंत जाण्याचा प्रयत्न करायला हवा? नाही, म्हणून दोन्ही टीमसाठी महत्वाचा सांगतो, पाण्याची व्यवस्था मैदानावरती करायची आहे दोन्ही टीमसाठी. एकविरा नायगाव, एनसीसी नारंगी आपल्यासाठी 4 ओळी महत्वाची आहेत. खरं ही संधी तुम्हाला 20 वर्षानंतर इथेच येते, म्हणून स्वतःला सांगू नका बाबा आता थोडासा वेळ आहे किंवा नंतर बघू. नेवर से देयर इज अ स्टील टाइम और मे बी नेक्स्ट टाइम, बिकॉज देयर इज ऑल्सो कंसेप्ट इज टू लेट. कभी मत कहिए कि अब थोड़ी सी देर है या अगले बार देखेंगे, कहीं देर ना हो जाए, कहीं देर ना हो जाए. नेवर से देयर इज अ स्टील टाइम और मे बी नेक्स्ट टाइम, ऑल्सो कॉन्सेप्ट इट्स टू लेट. टू लेट होण्याच्या अगोदर थोडंसं लवकर या. 3 षटकांचा खेळ संपलाय. 23 झाल्यात, अजून 23 बनवितील, 33 होतील की त्याच्यापेक्षा आक्रमक जाऊन 43 होतील. पण ही 40-50च्या आसपासली धावसंख्या धनंजय मागच्या 4 दिवसाचा खेळ पाहिला तर कदाचित चॅलेंजेबल ठरू शकेल या फायनलच्या मॅचमध्ये. येस, राईट. आणि तिथून आता प्रयत्न नायगावचा संघ तो करतोय की कदापि 40, 45, 50 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न त्यांचा होणार आहे. तर एनसीसी नारंगी विचार करतोय की इथून जवळपास 45-40च्या जवळपास थांबवण्याचा प्रयत्न एनसीसी नारंगीचा संघ करणार आहेत. त्यामुळे हे द्वंद्व युद्ध सध्या मैदानावरती रंगलंय आणि गोलंदाजी मागवरती गोलंदाज दाखल होतोय. निशाद पाटील यांना आपण पाहू शकतात जे खाडी एंडने सध्या गोलंदाजी मार्गावरती दाखल होत आहेत. पहिला बॉल पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न सफल झाले. भरपूर बाहेर निघाले. 5व्या 6व्या स्टंपच्या देखील बाहेर गेले होते आणि तिथे हा स्ट्रोक खेळणं तुकाराम सर थोडं कठीण असतं. आणि अशा कंडिशन मध्ये निशाद पाटील ज्याच्याकडे पेस आहेत, वेग आहेत, तो दाखवण्याचा त्याने प्रयत्न केला. कठीण नक्कीच असतं, फक्त अशक्य नसतं. कठीण सोपं असं काही नसतं.
जिंदगी जीने के लिए भी लड़ना पड़ता है, लेकिन उसको आसान बनाने के लिए समझना पड़ता है. भाईचारा ग्रुप कडनं हॅट्रिक साठी कॅश प्राइज आलाय निशाद साठी 5,000 रुपये. भाईचारा ग्रुप कव्हरच्या दिशेने चेंडू खेळाय जोपर्यंत फील्ड करतील संदीप किनी सँडी. कारण ही संधी आहे म्हणून मी एका गोष्टीचा उल्लेख धनंजय मी केला होता नायगावसाठी नारंगीसाठी देखील. ही संधी आहे, क्रिकेट खेळताना एन्जॉय करा, आनंद घ्या. जर जास्त विचार केला तर त्याचंही टेन्शन येईल, नाही विचार केला त्याचंही टेन्शन आहे. त्यावेळेला एन्जॉयमेंट महत्वाची आहे या सामन्यामध्ये. टेन्शन आहे. आता टेम्परेचर तुम्हाला दाखवायचं आहे. प्रत्येकाला आपल्यामध्ये असलेली क्षमता ती क्षमता दाखवायची आहेत. त्यासाठी प्रयत्न होणार आहेत. निशाद पाटील थोडा वेग होता परंतु बाहेर बॉल निघाला. पंच मात्र वळाल्यात. व्हाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी घोषित करत असताना आपल्याला पाहायला मिळतं. नितेश गावड बाबू या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून आहेत आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचत आहेत. एकूण धावा धावफलकावरती 25 धावा 2 गडी बाद. रेस लागल्यात नायगाव आणि दुसऱ्या बाजूला टीम नारंगीमध्ये. आणि साधेसुधी रेस नाही, त्या ट्रॉफीसाठी आहे. त्या ट्रॉफीसाठी रेस चालले मैदानावरती. स्विच इट गेलाय, कव्हरला टोला लागलाय आणि विशालच्या रूपानं मोठा धक्का, जोर का झटका जोरात लागलाय. अरे वाजले की बारा जाऊ दे घरी, पण कोणी घरी जाणार नाही. त्यांना माहिती आहे हा फायनल आहे आणि अजून एक मेगा फायनल यायचा बाकी आहे. ही 1 लाखाची जी फायनल आहे 1.5 लाखाची आणि स्पर्धा लाख मोलाची आहे. त्याच्यामुळे कोणी घरी जाणार नाही आहेत. जसा हा सामना देखील आपण बघतोय. टो ऑफ द बॅट बघा, निश्चितचा चेंडू होता, खेळायचा होता, बॅटच्या टोला लागला, उलट्या बाजूला लागला आणि हा झेल टिपला गेलाय. थोडंसं अडचणीमध्ये आहे नायगावचा संघ. एकविरा नायगावचा संघ अडचणीत आहे आणि अडचणीच्या वेळेला मागच्या 3 इनिंग मध्ये ज्यानं बाहेर काढलाय, या 3 इनिंग मध्ये आतापर्यंत 53 धावांची खेळी, 53 धावा केल्यात. 34 धावांची खेळी शैलेंद्रनं साकारल्या. मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला होता धनंजय, ज्या गोष्टीचा उल्लेख मी केला होता की 2002 ज्यावेळेला नारंगी जिंकला होता, 1 वर्षानंतर नायगाव जिंकला होता, त्या नायगावच्या टीम मधला हा खेळाडू मैदानावरती आहे. शैलेंद्र घोडेकर अर्थात एसी ब्रँड शैलू. स्वरा 11 टिवरीच्या अगेन्स्टनं चांगली बॅटिंग केली होती. 444 आचोलेच्या अगेन्स्ट ज्या खेळाडूनं चांगली बॅटिंग केली होती तोच खेळाडू सध्या आपण पाहिलं तर शैलेंद्र घोडेकर अर्थातच शैलू मैदानावरती दाखल झाला आहे आणि अडचणीमध्ये नेहमी बाहेर काढणारा हा खेळाडू आहे. पण समोर निशाद पाटील विकेट टेकर खेळाडू आहेत, तो मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतोय. ऑफ टपच्या जवळून बॉल मात्र ट्रॅव्हल होतोय का तर नाही. पंचाने सांगितलंय व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि धावफलकावरती आता पंचांनी त्या ठिकाणी थर्ड अंपायरला रेफर केलं. तो वाईड आहे ना, तो एकच लाईन आहे, त्याच्यामुळे शफल केलं नाही केलं त्या लाईनच्या जर बाहेर गेला तर तो वाईड आहे. त्याच्यामुळे थोड्या वेळासाठी सामना थांबलाय. धनंजय पाटील आमच्या जोडीने आज दिवसभरामध्ये आपण गोपी जाधव तर आवाज आपण ऐकला होता, कैलास पाटील, त्याच्यानंतर शांताराम गर्दे यांचा देखील आवाज ऐकला. या संपूर्ण स्पर्धेला कित्येक समालोचक साथ देखील आपल्याला लाभलेली आहे, त्यांचं देखील आपण मनापासून आभार राखतोय. व्हेरी फर्स्ट डे पासून भारत राऊत, झहीरभाई यांचा आपण आवाज ऐकला. तर्पण पाटील याचा समालोचक म्हणून त्यांचा देखील आवाज आपण ऐकला होता. प्रशांत नादवडे मागचे 4 दिवस त्यांचा आवाज आपण ऐकला होता. तिसरे पंच तिथे पाहण्याचा प्रयत्न करतील. काय घडलंय काय नाही घडलंय हे पाहण्याचा प्रयत्न तिसरे पंच तिथे करणार आहेत. चला पंच लवकर या, जास्त वेळ जाऊन देऊ नका. तिसरे पंच चला या. तिसरे पंच नारंगी पवेलियनच्या खाली असलेले आपले तिसरे पंच त्यांना विनंती आहेत आपण वरती यायचं आहेत. डिसिजन पेंडिंग आहेत, चेक केलं जाईल. हा बॉल वाईड आहे की तिथून जो रिव्ह्यू घेतलाय तो सक्सेसफुल होतोय, तो वाईड वाचवण्यासाठी रिव्ह्यू होणार आहे, त्याची चर्चा मैदानावरती रंगणार आहे.
थर्ड अंपायर चला या किंवा पंच आपण आला तर बेस्ट होईल. चेक केलं जाणार आहेत. भरपूर सारा प्रेक्षक वर्ग या जवळपास 5 दिवसामध्ये तर प्रेक्षकांची साथ देखील खूप महत्वाची राहिली आहेत आणि नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नारंगी आयोजित आपण पाहिलं तर NCC चषक आणि NCC चषक 2025 आपण पाहिलं तर सुंदर शानदार आपल्याला आयोजन पाहायला मिळत आहेत आणि त्यामधला रंगलेला ग्रामीणचा हा फायनलचा मॅच आपण मैदानावरती पाहतायत. आणि त्याच्यानंतर शहरी आपण फायनल देखील या मैदानावरती पाहणार आहोत. गेले 5 दिवस गेले कित्येकानी म्हणजे ही स्पर्धा म्हटली काहीकांचा हातभार असतो. जसा या स्पर्धेसाठी आपण जर पाहिलं तर 2 बाईक आहेत. मॅन ऑफ द सिरीजसाठी 2 बाईक आहेत. नरेजी भोईर यांच्या माध्यमातून ग्रामीणच्या बेस्ट प्लेअरला आणि शहरीच्या बेस्ट प्लेअरला त्या 2 बाईक आहेत. मोटरसायकल आहेत आणि बघूया तो बायसिकल मॅन कोण ठरतोय का. 3-4 नावं आहेत धनंजय जे आता रेसमध्ये आहेत. ज्यांना त्याच्यातले 2 खेळाडू असे आहेत ज्यांनी रन केल्यात आणि 2 खेळाडू असे आहेत ज्यांनी रनही केल्यात आणि विकेटही घेतल्यात. दोन्ही गोष्टी आहेत जे आता 3 ते 4 खेळाडू त्या नॉमिनेशनमध्ये आहेत जे बायकर मॅन बनवू शकतील. मॅन ऑफ द सिरीज जी बाईक सन्माननीय नरेशजी भोईर यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेली आहेत ती बाईक कदाचित त्या 3-4 दावेदारापैकी एकाच्या हातामध्ये जाऊ शकेल. नाही 3-4 दावेदार आहेत. दावेदार स्पष्ट होणार आहेत. कुठला दावेदार त्या बाईक वरती आज स्वार होणार आहेत त्याची चर्चा आता काही वेळामध्ये इथे तीही रंगणार आहेत. त्यामुळे आता थर्ड अंपायरचं डिसिजन पेंडिंग आहे तेही आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. कशा प्रकारे बॉल टाकलाय तो बॉल पंचाने तर वाईट करार दिला गेलाय. त्याच्यानंतर NCC नारंगी संघाने लगेच मात्र करार केला. ते थर्ड अंपायर कडे गेलेत. रिव्ह्यू त्यांनी घेतलायत. आता हा रिव्ह्यू सक्सेसफुल होईल अनसक्सेसफुल राहील की वाईट दिलेला तो वाईट मात्र करार केला जाईल त्याची चर्चा रंगणार आहेत. त्यामुळे आता तिथे पंच पाहतात. एक धाव खूप महत्वाचे आहे. एक रन खूप महत्वाचे आहेत. त्याच्यावरती सध्या चर्चा आहे. सातत्याने चेक करण्याचा प्रयत्न केला जातोय. थर्ड अंपायर त्या ठिकाणी बिझी आहेत. थोडं क्रुशल डिसिजन आहे त्यामुळे थर्ड अंपायर देखील आता बिझी असणार आहेत. त्याच वेळेला आपण याच्या अगोदरचा सामना जो झाला होता निव्हिया स्पोर्टच्या माध्यमातून काही कॅश प्राईज होतं विकेटसाठी जे लावलेलं होतं तर टीम विजयी संघ आहे साई एकदा चेंडू आपण पाहूया पहिला. पहा हा बॉल कशा प्रकारे टाकलाय स्क्रीनवरती इथे दाखवलं जातंय. ऍक्शन रिप्ले मध्ये शैलेंद्रनं तो बॉल त्या ठिकाणी फेस करण्याच्या प्रयत्नामध्ये जवळपास तो बॉल बाहेरून गेलाय लाईनच्या आतमध्ये गेलाय. काय झालं याची चर्चा सध्या तिथे केली जात आहेत. पंचही त्या ठिकाणी आता चर्चा करतात आणि डिसिजन आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळणार आहेत. डिसिजन येणाऱ्या पंचांना डिसिजन रिव्ह्यू सिस्टम त्याच्यामुळे कारण ज्यावेळेला आपण रिप्लेमध्ये पाहिलं ज्यावेळेला तो लाईनच्या जस्ट आतमधून हा चेंडू गेला होता आणि तेही दाखवलं होतं. डिव्हिजनची एक खासियत आहे आणि ते आपण स्क्रीनवरती देखील टाकण्याचा प्रयत्न केला होता. याला आता 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा आहे धापलकवरती 25 25 धावा धापलकवरती आहेत. पाठीमागे गेला कट करायचा होता चेंडूला खराब क्षेत्ररक्षण जोपर्यंत पाठीमागे येऊन फील्ड केलाय धाव घेण्याचा प्रयत्न 2 धावा 2 धावा आहे चेंडूवरती पूर्ण आणि 2 धावांनी धापलक जाऊन पोहोचले 27-27. हितांशु पाटील होते. हितांशु पाटीलनं मिसफील्ड केली. मिसफील्डचा फायदा पहा पुन्हा एकदा 2 पायांच्या मधून हा बॉल मात्र ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. तिथे 2 धावा घेतल्या. 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 27 धावा. सातत्याने गोष्टी दाखवल्या जातात. ऍक्शन रिप्ले मध्ये बॅकफुटला गेले स्लाइस करण्याचा प्रयत्न हितांशु पाटील होते. त्या ठिकाणी बॉल मात्र त्याने मिस केला होता. एक धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालाय. पंच आता वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतायत. एक्स्ट्रा +1 तुकाराम सर ह्या धावा कुठेतरी निर्णायक ठरू शकतात या मॅच मध्ये आणि खास करून जो थोडासा खेळ थांबला होता ना त्या खेळानंतर जो खेळ चालू झालाय ना तो चालू झालेला खेळ वेगळा आहे. तुम्ही एक प्रश्न मला विचारला होता की बाबा आता सनलाईट मधनं फ्लड लाईट वरती आले मला म्हणजे फार आता 1-2 वर्ष अगोदर टी व्हीवरती एक सिरियल आली होती रात्रीचा खेळ चाले आणि या मैदानावरती जो रात्रीचा खेळ आहे ना थोडासा वेगळा आहे. रात्रीच खेळ चाले तो रात्रीचा खेळ थोडासा वेगळा आहे डिफरंट आहे. इथे एक धाव एक रन ही महत्वाची आहे. यस राईट. पुढचा बॉल पुण्याचा गोलंदाज रेडी
बॅकवुडला गेले. पुण्यात आपण पाहिलं तर कट करण्याचा प्रयत्न, सिंगल मात्र त्या ठिकाणी घेतला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनिंग बिटवीन द विकेट, सुंदर पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानात होतय तरी काय, हा प्रश्न आता प्रत्येक प्रेक्षकाला पडलेला आहे. तिथून एक होते तिथे दोन, दोन होत्या तिथे तीन. तुकाराम सर, रनिंग बिटवीन द विकेट, ह्या धावा जोश जल्लोष तुमच्या सर्व काही वाढवणार आहेत. आणि 3 धावेनं धावसंख्या धावफलकावरती 32 रन 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 4 षटकांचा खेळ संपला. काय घडलं होतं बघा, ज्यावेळेला चेंडू गेला होता वेगानं क्षेत्ररक्षक तिथे आले होते, पार 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 चुकी केली आणि त्याच्यानंतर हो लेझी, ये मॅच नाही इझी ना रहे ना लेझी. लेझी राहिलं तर जसं म्हणतात ना, फक्त तुम्हाला विचार करत राहावा लागणार आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. 32 8ची सरासरी आहे. या सरासरीने गेले तर 48 धाव होतील. मागचा सामना विजय जाधव यांच्या संघाने जिंकला होता आणि विजय जाधव यांच्या संघासाठी जे कॅश प्राईज होतं, जे काय पाठी 4 विकेट आले होते, 300 रुपयाचं निव्या स्पोर्टने लावलेलं होतं. विजय जाधव आपण किंवा आपला एखादा खेळाडू किंवा पंकज पाटील पालन आपण जर असाल तर आपण या, कारण जे प्राईज आहे ते प्राईज आपल्याला दिलं जाणार आहे. तर कोणी एका खेळाडूने यायचं आहे किंवा विजय जाधव आपण असाल तर आपण या. 32 धावा 3 गडी बाद. 4 षटकांचा खेळ संपलाय. करंट रन रेट 8च्या रन रेटने चाललं तर 48 होऊ शकत आहेत. 10च्या रन रेटने गेलं तर 52 धावा होऊ शकत आहेत. आणि 12च्या पर रणनीतीनं तुम्ही गेला ना तर 56 पर्यंत तुम्ही मजल मारू शकतायत. जय पाटील आलेत पुन्हा एकदा पहिला बॉल हाताळण्यासाठी. स्ट्रायकरवरती निमेश. पहिला बॉल शॉर्टम पुल करण्याचा प्रयत्न, बॉलला कळलाय क्षेत्ररक्षक. आपण पाहिलं तर मिड विकेट मधून बॉलवरती वेगाने पुढे आला. दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी धाव देखील मैदानावरती कंप्लीट केलाय. तुकाराम सर, मागच्या काही षटकामध्ये म्हणजे जवळपास 4 षटकाच्या खेळामध्ये तिथे मोठे फटके नाही खेळले गेले. तिथे सिंगल डबल वरती जास्तीत जास्त मेंटेन डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न हा झालेला आहे. नाही म्हणून मी उल्लेख केला तर रात्रीचा खेळ चाले त्याचा उल्लेख केला होता. रात्रीमध्ये असंच क्रिकेट पाहिजे, सेन्सेबल खेळायचं आहे, डोकं वापरायचं आहे, डोकं लावायचं आहे अशा सामन्याला खेळण्यासाठी. स्वीप करत होता, स्वीप करत होता, चेंडूला यष्टीरक्षक चुकले आहेत. काय चाललंय, एक एक धाव एक एक रन, काय चाललंय. एक एक धाव महत्वाची आहे आणि तो खेळ थांबला होता. तिथून जो खेळ चाललाय तिथे 8-9 रन पटापट आल्या त्या. बॅटिंग रिव्ह्यू आहे का, बॅटिंग रिव्ह्यू आहे की अंपायरचा रिव्ह्यू आहे. बॅटिंग रिव्ह्यू आहे. चला आता बॅटिंग करणाऱ्या टीम रिव्ह्यू घेतलायत, त्यामुळे पंचांना यावं लागेल, त्यांना पाहावं लागेल हा बॉल वाईड लाईनच्या बाहेर गेलाय की तिथून हा बॉल मध्ये गेलाय, त्याची चर्चा आता पंच करणार आहेत. तोपर्यंत आपण विनंती करतो विजय जाधव आपली टीम किंवा पंकज पाटील पालन कोणी असेल तर आपण लगेच या. जे कॅश प्राईज आला होता निव्या स्पोर्टच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येक विकेटसाठी 300 रुपये होते. मागचे ज्या 4 विकेट आल्या त्याच्यामुळे ते 1200 रुपयाचं कॅश प्राईज आहे ते दिलं जाणार आहे. या सर्व गोष्टी आहेत, या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बघा धनंजय, 2 गोष्टी आहेत. एकदा जेव्हा नारंगीने रिव्ह्यू घेतला, मॅच स्टार्ट झाला तेव्हा रन चालू झाल्या. आता नायगावनं रिव्ह्यू घेतलाय, याही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. रिव्ह्यू आता त्यांनी घेतलाय, त्याच्यामुळे आता काय घडेल आणि काय बिघडेल तेही पाहूया. चालू वेळामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, वेळ थांबली की भरपूर काही गोष्टी थांबतायत. रन येत होत्या त्याच श्रेणी नायगावनं थोडं ब्रेक घेतलाय, त्यामुळे आता थर्ड अंपायर जात आहेत मैदानावरती, ऑनफिल्ड अंपायर जात आहेत, चर्चा तिथे आता करतायत आणि डिसिजन आपल्या जागेवरती पंच दाखल होणार आहेत आणि डिसिजन आपल्यापर्यंत कळवलं जाणार आहेत. या बॉलवरती नक्की घडलंय काय, एक धाव तर कंप्लीट केलेली आहेत पण कदापि वाईड आला तर 2 होऊ शकत आहेत आणि वाईड नाही आला मग एक सिंगल जे ती सिंगल मैदानावरती कंप्लीट होऊ शकत आहेत. त्यामुळे 2 गोष्टीवरती चर्चा आहे. त्या आता नक्कीच होतील की एक ते रन येईल किंवा नाही येईल आणि त्याच्यामुळे इट्स अ फेअर डिलिव्हरी आहे. पंचाकडनं इशारा झालाय. मागचा चेंडू जर आपण बघितलं तर त्याकरता पंचानी ते पाहिलं होतं. आकोटापायला चेंडू आहे, हुक केला, चेंडू चाललाय सीमारेषेजवळ. आज हे टीमला मी म्हटलं पहिला नारंगी थांबलं होतं, रन आल्या होत्या, आता नायगाव थांबलंय, विकेट आलाय. क्रिकेटचा खेळ असा आहे, रात्रीचा खेळ चालेल.
मी सांगताना क्रिकेटचा खेळ असा आहे ना की आपण किती विचार केला, क्रिकेट ऐसा खेल है जहां हमारी सोच खत्म होती है वहां से क्रिकेट चालू होती है. त्याच्यामुळे क्रिकेटचा खेळ असा आहे, एकदा तुम्ही थांबवला खेळ नाही थांबला, तुमच्या विरुद्ध गेला, आता त्यांनी थांबवला, आता विकेट आला. असं क्रिकेटचा खेळ आहे. विकेट बघूया. जयचा चेंडू होता ऑफस्टम्पच्या बाहेरनं, चेंडूला ड्रॅग करून मोठा फटका खेळायचा होता. मिड विकेटच्या रिझनमध्ये पार्थ होते आणि पार्थना हा झेल अंडर प्रेशर होते आणि पार्थना हा झेल हा जतीन होते. जतीननं हा झेल टिपलाय आणि आता विकेट जो पाहिजे होता खास करून शैलेंद्रचा तो विकेट प्राप्त केला. 4.3 षटकांचा खेळ. धावा होते 35. यानंतर जो ओपनचा फायनलचा मॅच आहे त्या कॅप्टनने टॉससाठी तयार राहायचं आहे. 3 बॉलचा कडजोनी बाकी आहेत. षटकातील चौथा बॉल जय पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. कडक स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळलाय. बॉल जाईल सीमारेषेच्या पार पलीकडे. मिल्टा धाबा 4. येतोय दर्जेदार संचितच्या बॅटमधून चौकार. थोडा बॉल बाहेर निघत होता, कट होता, त्या श्रेणी संचितनं बॅट फिरवली. एक्स्ट्रा कव्हरला शॉट, एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू होता, त्याच्या मस्तकाला दस्तक देत बॉल बाउंड्री लाईनच्या पार गेलाय. ताकद फोर्स सर्व काही पाहायला मिळाले स्ट्रोक मध्ये पूर्णपणे. आणि संजितला माहिती आहे अशा वेळेला मी धावा केल्या, या धावा कोणासाठी करणार आहेत, कारण नंतर गोलंदाजी संजित करणार आहेत. या धावा तो स्वतःसाठी करणार आहेत, लढण्यासाठी करणार आहेत, त्याच्यामुळे त्याला त्या धावा करणं गरजेचं आहे. हा चौकार आला संजित कोहलीच्या बॅटमधनं. चौकार आपण पाहिलाय. पुन्हा एकदा सज्ज होईल. क्रॉस बॅटर फटका. चेंडू बराच वेळ हवेत आहे. जतीन चेंडूच्या खाली आणि झेल. अजून एक विकेट, अजून एक गडी बाद. वर्ग देखील आला, लेकिन जम के रखना. कदम थोडासा आहिस्ता पावलं टाकायचे, जपून टाकायचे आहेत. या क्षणाला हा क्रॉस बॅटर फटका खेळण्याचा प्रयत्न संजितने केला होता. मागच्या चेंडूवरती इतका सुंदर फटका खेळला. आता लेफ्ट आर्मरला अगेन्स्ट द टर्न खेळला आणि अगेन्स्ट द टर्न खेळताना मिड विकेटला जतीननं हा सुंदर झेल टिपलाय. जतीननं दुसरा कॅच घेतला आणि त्या श्रेणी जयनं विकेट मिळवल्यात. म्हणजे जयच्या अगेन्स्ट मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नामध्ये तिथे जयला विकेट मिळाल्यात. आणि हा फटका पहा कशा प्रकारे खेळला होता संचितनं. संचित उंची जास्त गाठली, डिस्टन्स जितकं गाठायचं होतं या बॉलला तितकं डिस्टन्स तो बॉल नाही गाठू शकला आणि जयला ही दुसरी सफलता मिळाली. दुसरी कॅच, छान कॅच घेतली त्या ठिकाणी जतीननं. जतीनचा उल्लेख होणं खूप गरजेचं आहे. 4.5 चेंडूचा खेळ संपलाय. 39 धावा धावफलकावरती लगावल्यात. 29 बॉलमध्ये तुकाराम सर आतापर्यंत 39 धावा एकविरा नायगाव संघ बनवू शकलेला आहे. पण हा मागचा सामना आपण 48चा पाहिलाय. 48चा सामना पाहिलाय. एका जुना जाणता खेळाडू अमर कोहली पुन्हा एकदा स्ट्रायकर इनला सज्ज होतोय. अनुभव त्यालाही द्यायचा आहे. स्विंग अँड मिस पडला, थोडासा टर्न झाला. लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स चांगलं षटक हाताळलंय. जयनं 2 षटक हाताळली. 16 धावा खर्च करताना 2 विकेट त्यानं प्राप्त केल्या. आफ्टर 5 ओव्हर 5 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत धावफलकावरती 38. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. 2 टीम कॅप्टन. चला आपण टॉससाठी आपण यायचं आहे, रेडी यायचं आहे. एका बाजूला क्रियांशी 11 खारबाव आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर साई सिद्धा इन्फ्रास्ट्रक्चर हा टीम जी आहे ती फायनलच्या मॅच खेळणार आहेत. दोन्ही टीम कॅप्टन आपल्याला विनंती आहे आपण या एक कॅश प्राईज जे आहे निव्या स्पोर्टच्या माध्यमातून मागच्या सामन्यामध्ये लागले होतं ते घेण्यासाठी विजय जाधव आपल्या टीमकडनं कोणाला तरी एकाला पाठवायचं आहे. आणि जय पाटीलनं कशा प्रकारे स्पेल हाताळला तोही आपण पाहिलं. 2 षटकामध्ये त्यानं 16 धावा खर्च केला, 2 विकेट त्याने मिळवल्यात. त्यामुळे एक चांगला षटकांचा स्पेल हा जय पाटीलचा आपण पाहिलाय. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल होत सर आपल्याला पाहायला मिळतोय. मयूर मांगेला आलाय. हे षटक खूप महत्वाचं आहे. नायगाव विचार करतो या षटकामध्ये किमान 8-10 धावा जवळपास त्या 48-49 पर्यंत जाण्याचा प्रयत्न होईल. तर नारंगी विचार करतोय, परंतु मयूर मांगेला 4 षटक 4 मॅचेस मध्ये त्यानं चांगला परफॉर्मन्स दिलाय. ऋतिक 11 वालिवच्या अगेन्स्ट 1 षटक 6 धावा 1 विकेट. वसई कोलीवाड्याच्या अगेन्स्ट 1 षटक 6 धावा. टीम 94 कामांच्या अगेन्स्ट 2 षटक 16 धावा 3 विकेट. हे खूप महत्वाचं आकडेवारी आहे. खास करून गेला सामना मागचा सामना ज्यावेळेला त्याला 2 षटका हाताळावी लागली त्याच्यामध्ये त्याने 3 विकेट प्राप्त केले होते. म्हणजे काही खेळाडूंचा जसा उल्लेख केला ना त्या बाईकचा त्या लिस्टमध्ये, त्यापैकी काही खेळाडूमध्ये कदाचित मयूरचं नाव देखील तिथे असू शकेल. असे काही खेळाडू आहेत मैदानावरती. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे.
समोरच्या दिशेनं ड्राईव्ह केला, पिच ड्राईव्ह लॉंग ऑफच्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षकाला वेगानं एक धाव या चेंडूवरती पूर्ण. शेवटच्या षटकाचा खेळ चालू आहे आणि त्यावेळेला नारंगी विचार करताय 6 चेंडूमध्ये 6 धावा करायच्या, करून द्यायच्या. नायगाव संघ करतोय 6 नाही, आम्हाला किमान 10 पाहिजे. यस, धपलकेवरती धावा आपण पाहिलं तर 40 धावा ऑन स्कोर कार्ड लगावल्या गेल्यात. मयूरच्या पहिल्या बॉलवरती ड्राईव्ह करत असताना सिंगल घेतलं निमेशनं. स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतात अमर. तुमच्या बाहेरचा बॉल होता, त्याला खेळायचा प्रयत्न, पुल करायचं होतं. एक सिंगल मात्र मैदानावरती कंप्लीट केलं. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न त्या ठिकाणी होणार नाही. सिंगलवरती मात्र फक्त समाधान व्यक्त करावं लागेल. एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती मात्र 41 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. हे 4 चेंडू निर्णायक आहेत. फायनलची मॅच आहेत. एनसीसी कप 2025 मध्ये दावेदारी स्पष्ट करायची आहे. त्यासाठी दोन्ही संघ तयार आहेत, रेडी आहेत. पुढचा बॉल, मयूरचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, ऑन ड्राईव्ह केला, चेंडू मात्र निघून जातोय. मिडॉनला खेळाडू मात्र वेगाने चेंडूवरती आला, त्यांना बॉलला अडवलं. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली निशाद पाटील यांची. आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 42 धावा. पहिले 3 चेंडू मयूरनं खूप चांगले टाकलेत. या 3 चेंडूवरती मयूरला त्याच्यापेक्षा दुप्पट मेहनत करायची आहेत आणि त्यापेक्षाही जास्त मेहनत करावी लागेल ती बॅटर अमर आणि दुसऱ्या बाजूला निमेश यांना. बॅकवुडला गेले, फटका छान खेळलाय, क्षेत्ररक्षक धावलाय बॉलवरती. एक चांगला कॅच त्याने घेतलाय. अखेरीस हितांशु पाटीलने घेतलाय कॅच. मिळाली विकेट, बॅट्समॅन आउट. गॉड कॅच घेतला, पण स्माईल चेहऱ्यावर तर सर्व काही सांगत होती. स्माईल सर्व काही सांगून जाणार होती हितांशु पाटीलच्या चेहऱ्यावरची. आणि हा झेल टिपलाय, काय सुंदर झेल. पाठीमागे धावत जाऊन चेंडूवरती नजर ठेवून त्याने हा झेल टिपलाय. बघा, मयूरचा चेंडू होता, ऑफ साईड दिशेने अप्परकट करायचा होता तो, खास करून अमर कोळी यांना. आणि त्या हितांशूसाठी मनोज पाटील त्यांचे बंधूच आहेत, त्यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आले. आणि हितांशूनं हा धावत जाऊन पाठीमागे धावत जाऊन सुंदर असा झेल हितांशूनं टिपलाय. एकच घेतली पण भारी घेतली. त्यामुळे हितांशु पाटीलनं मैदानावर कॅच कॅरी केले. पहा, ऍक्शन रिप्ले मध्ये डीपीएनला सातत्याने दाखवलं जाते. पाठीमागे जात असताना संपूर्ण बॉडी बॅलन्स चांगलं होतं, कॉन्सन्ट्रेट चांगलं होतं, लक्ष वेधित केलं होतं आणि चांगला कॅच हितांशु पाटीलने घेत असताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. मयूर वांगेला विकेट मिळालं. धावसंख्या धावफलकावरती 42 धावा, 6 गडी बाद. 2 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहेत. मयूरचं षटक आतापर्यंत चांगलं राहिलं आहे, म्हणून म्हटलं की मेहनत करायच्या मयूर यांना. समोर नवीन बॅटर मैदानावरती एका बाजूला अमन दाखल झालेले आहेत. अमन काय कशा प्रकारे लेट्स फिनिशरची भूमिका मैदानावरती बजावतील की मयूर आतापर्यंत जे रोखण्याचा त्यानं प्रयत्न केलाय त्या धावा रोखण्याचा तो प्रयत्न करेल. षटकातील 5वा बॉल, बॅकफुटला गेले, स्लाइस करायचा प्रयत्न. हितांशु पाटील, वा, पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग पाहायला मिळत आहेत. वॉट अ फील्ड. 2 धावा येतात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झाला. तिसऱ्या धावेसाठी खेळाडू बाद होईल. रनआउटच्या माध्यमातून त्या ठिकाणी मात्र विकेट येईल आणि बाउंड्री लाईन जवळ जाणारा बॉल हितांशु पाटीलनं स्टॉप केलाय. आणि एक कॅश प्राईज लावला होता आज. जर पाहिलं तर कॅश प्राईज निव्हिया स्पोर्टनं लावलेलं होतं. प्रत्येक विकेटसाठी ते पंकज पाटील यांना इथे 1200 रुपये इथे प्रदान करण्यात येते. थँक्यू निव्हिया स्पोर्ट्स. ज्या पद्धतीनं त्याने खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम केलेलं होतं आणि तेच प्राईज आता तिथे प्रदान करण्यात आलंय. शेवटचा एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. काय घडलं होतं बघा, बॅटची फेस ओपन केली, लेट कट केलं होतं, चेंडू ट्रॅव्हल होत होता, चेंडू निघून जात होता आणि त्याच वेळेला हितांशूनं चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि तिथे कदाचित चौकार किंवा 3 धावा, कमीत कमी 3 धावा होऊ शकल्या असत्या. तिथे चांगली फिल्डिंगनं स्कोर 45 आपण चर्चा करत होतो ना त्या 48च्या त्याच्या जवळपास पोहोचलाय एकविरा नायगावचा संघ. शेवटचा बॉल, निर्णायक बॉल असणार आहेत. मयूर मांगेला मैदानावरती गोलंदाजीवरती रेडी आहेत आणि शेवटचा बॉल तो कशा प्रकारे फेकेल याच्यावरती लक्ष असणार आहेत. शेवटचा बॉल हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक धावलाय बॉलवरती. बाउंड्री लाईन वरून खेळाडू आलाय पुढे. एक कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी कंप्लीट, फेकी होतपर्यंत तिसऱ्याचा प्रयत्न सुरू झालाय आणि तिसरी धाव घेत असताना आता मात्र खेळाडू बाद होईल. धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या आहेत. पहिल्या डावाच्या बरोबर समाप्तीमध्ये धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 47 धावा धावफलकावरती उभारल्या आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी रन करायचे आहेत त्या 48.
48 धावेचं लक्ष या मैदानावरती ठेवण्यात आलेलं आहे. पुढचा मॅच आहे, पुढच्या मॅचचा फायनलचा टॉस होणार आहेत, त्यामुळे दोन्ही कॅप्टन आपण पोहोचायचे आहेत. त्या ठिकाणी 46 झाल्यात आणि 47 करायचे आहेत. टॉस होणार आहेत. फायनलच्या मॅचचा टॉस केला जाणार आहे. स्कोर एकदा लक्षात घ्या. 46 झालाय, 47 करायचे आहेत. 46 थोडासा टेक्निकल एरर जो आला होता आणि त्याच्यामुळे तो एरर आता दूर करतायत. कारण 2 चेंडूचा खेळ राहिला होता त्यावेळेला 42 होते आणि त्यानंतर 2 धावा आणि त्याला बॅटिंग कार्ड बघू शकता. विशालच्या 17 धावांची खेळी, निमेशची 14 धावांची खेळी. बाकी काय फलंदाज तितके कामगिरी करू शकले पण अंडर लाईट्स आहेत. याही धावा महत्त्वाच्या ठरू शकतील. 4 एक्स्ट्राज होत्या. 6 षटकामध्ये 46 धावा, 8 गडी बाद 46 धावा फायनलच्या मॅचमध्ये उभारल्यात. गोलंदाजी पाहिली, धीरजचं पहिलं षटक 10 धावांचं, निषादचं 2 षटकं 13 धावा खर्च करताना 2 विकेट आणि जय पाटीलचे 2 विकेट 16 धावा झाला. शेवटचं षटक मयूरनं चांगलं हाताळलं 7 धावांचं आणि 2 बंधूंची कामगिरी. निषाद पाटील, जय पाटील व्हेरी फर्स्ट मॅच, पहिल्या मॅचपासून ही जोडी जमलेली आहे. निषाद पाटील आणि जय पाटील हे दोन्ही छोटे बंधू मोठे बंधू, बडे मिया छोटे मिया दोन्हीही चाललेले आहेत आणि या दोघांनी मिळून या स्पर्धेमध्ये पाहिलं तर जवळपास 18 ते 20 विकेट या दोन्ही बंधूंनी आतापर्यंत नारंगीच्या टीमसाठी घेतले आहेत. निषादनं आणि जयनं सुंदर गोलंदाजी केली आहेत. आता बघूया, एक पार्ट संपलाय, दुसरा चालू होणार आहे. आपण टॉसच्या दिशेने जाऊया. क्रियांश 11 कारभाव आणि साई सिद्धा इन्फॉर्ड अक्षर अर्थात विजय जाधव यांचा संघ आहे. विजय आपण लवकर पोहोचा, टॉस केला जाईल कारण जास्त वेळ नाही. विजय जाधव यांना विनंती. विजय जाधव थोडं घाई करा. कॉमेडी बॉक्समध्ये हलकासा बदल होईल. कैलास पाटील जॉईन होतील. क्रियांश 11 खारबावचा संघ एका बाजूला असणार आहेत. हरेश पाटील जे खार्डी गावचे आहेत आणि त्यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. क्रियांश 11 कारभाव धमाकेदार बॅटिंग आपण मागच्या मॅचमध्ये खास करून क्रियांश 11 कारभावची पाहिलेत. कॅप्टन विजय जाधव थोडा पण घाई करा. या मॅच सुरू होण्याच्या पूर्वी टॉस होणं गरजेचं आहे. विजय मैदानाच्या आतमध्ये या. विजय जाधव मैदानाच्या दिशेने यायचे आहेत. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आदरणीय मैजी मंगेले साहेब यांच्या शुभ हस्ते शेवटच्या मॅचचा फायनलच्या मॅचचा टॉस होणार आहे. ग्रामीणची फायनल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. शहरी फायनल आता काही वेळामध्ये सुरू होणार आहेत. क्रियांश 11 खारबावचा संघ एका बाजूला रेडी आहे, दुसऱ्या बाजूला विजय जाधव रेडी असणार आहेत. दोन्ही कॅप्टनना शुभेच्छा देऊयात. कॉइन स्पिन टॉस छाप म्हटलाय क्रियांश 11 खारबावच्या कॅप्टनने आणि काटा आलाय, यानी की टॉस जिंकलाय विजय जाधवनं. विजयजी जाधव आपल्यापर्यंत जॉईन असणार आहेत. टॉस जिंकलाय, फायनलची मॅच आहे, शहरी मॅच आहेत, काय डिसिजन असणार आहे? क्षेत्ररक्षण. कसं वाटतं, किती एन्जॉय करता नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाची स्पर्धा? एनसीसी चषक 2025 पर्व आहे, 26वा पर्व आहेत, शहरी गटातून फायनलची मॅच खेळतोय, कसं वाटतंय? मी बोललो ना, बऱ्याच 2 वर्षानंतर क्रिकेट खेळतोय आणि हे तर माझा होम ग्राउंड आहे. यांनी खूप काही दिलं आहे आणि या प्रेक्षकांनी खूप काही दिले, त्यांचा मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. हे होते विजय जाधव ज्यांनी आपले 2 शब्द अगदी मनोगत व्यक्त केलेत. क्रियांश 11 खारबावच्या कॅप्टनने टॉस जिंकला असतं तर डिसिजन काय असतं? क्षेत्ररक्षणच घेतलं. आता मैदानावरती बॅटिंग करायची. बॅटिंग करताना काय वाटतंय, 6 षटकांच्या मॅच मध्ये मॅक्सिमम रन 50+ करण्याचा प्रयत्न करेन. मागील मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली आहे. हे मैदान तुमच्यासाठी देखील भरपूर वेळा लकी राहिलेलं आहे. तर नारंगीच्या मैदानावरती खेळताना म्हणजे भिवंडीच्या परिसरापासून विरारच्या परिसरामध्ये येणं आणि नारंगीच्या मैदानावरती खेळणं, त्याबद्दल काय सांगशील? खूप चांगला वाटतोय. इथं ग्राउंड असा आहे का नारंगीमध्ये खेळण्याची मजाच आहे. प्रेक्षकांचा कसा सपोर्ट तुम्हाला आतापर्यंत राहिलाय? खूप सपोर्ट आहे.
धन्यवाद. हे होते क्रियाशील खारबावचे कॅप्टन. टॉस या ठिकाणी पार पडलाय. टॉस जिंकलाय तो विजय जाधव यांच्या टीमनं. प्रथमतः त्यांना क्षेत्ररक्षण करण्याचं डिसिजन घेतलंय. बॅटिंग करायची आहे क्रियाशील खारबावला. एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर डीबीएन लाईव्हला पुन्हा एकदा आपण जोडले जाऊया. टीसी मॅच सुरू होतोय. महत्वाचा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय आणि तिकडचे दोन ते आईस गेलेत म्हणून तुला ते समोरचा आवाज नाही. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या जोडीनं कैलास पाटील सर जॉईन आहेत. कैलास सर आपलं स्वागत आहेत. आमचे मार्गदर्शक आणि समालोचन म्हणून नेहमी आपण त्यांचं समालोचन ऐकलंय त्या नारंगीच्या मैदानावरती. कैलास सर आपलं स्वागत असणार आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. एनसीसी नारंगी संघ मैदानावरती टार्गेट 47 हवेचा मयूर मांगेला. स्ट्राईक एंड वरती नॉन स्ट्राईक एंड वरती गौतम पाटील. पहिला बॉल बॅकफुटला गेले. स्लाइस करण्याचा प्रयत्न. पहिला बॉल वरती एक सिंगल मैदानावरती कंप्लीट केलेत. कैलास सर स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपलं. पुन्हा एकदा मयूर आणि गौतम नावाची जोडी सध्या मैदानावरती आपण पाहतायत. टार्गेट 47चं 36 बॉल मध्ये आहेत आणि पहिल्या बॉलवरती श्रीगणेशा सिंगल करत असताना टेक्निकल शॉट खेळलाय. मेगा फायनलचा जो सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि दोन्ही संघ बघितला आपण. एका बाजूने नारंगीचा संघ आहे, दुसऱ्या बाजूने बघितला एकविरा नायगावचा जो संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या क्षणाची आपण वाट बघतो तो क्षण आला या ठिकाणी. ग्रामीणची बघितलं आपण, एक गावाची बघितलं आपण, तर ती फायनल पाहायला मिळते. सिंगल येईल यात काही शंका नाही आहे. एक धाव येते एकेरी धावेने. धावसंख्या 2 वरती पुढे सरकली जाते. परिस्थितीनुसार तुम्हाला नेहमी बदलायचं असतं. म्हणजे कंडिशन मॅटर हे तुम्हाला वेगवेगळे रोल अदा करायचे असतात. आता 47 धावायची गरज आहे. मग जास्त काय करायचं नाही. सिंगल डबल घेऊन जसं नायगावनं बॅटिंग केलंय तसा प्रयत्न एनसीसी नारंगीचा संघ मैदानावरती करतोय आणि दोन्ही खेळाडूंना आपलं खातं ओपन केलंय ते सिंगल रननं. डान्सिंग डाऊन ट्रॅक पुढे आले. चेंडूला मात्र आपण पहिला फोर्स केलं. क्षेत्ररक्षक मात्र डीप मधून जोपर्यंत पुढे येतील एक धाव घेतला. दुसऱ्या धावेचा विचार करत होते पण ऐन वेळी थोडंसं मन बदललं आणि गौतम पाटीलनं दिलेला कॉल यस नो वेट ह्या 3 गोष्टी क्रिकेटमध्ये अद्ययावत करणं कैलास सर खूप गरजेचं आहे. त्या अद्ययावत केल्या गेला. गौतमनं धोका होऊ शकला असता आणि सेफ आपल्याला पाहायला मिळाले. मयूर ज्यावेळेस तुम्ही रनआउट विकेट करताना त्यावेळेस यस नो वेट या तिन्ही गोष्टी तुमच्याकडे असायला, म्हणजे हा ना आणि थांब या तिन्ही गोष्टी तुमच्याकडे असायला हव्या आणि त्याचा वापर केलाय बघितला आपण. तर नारंगी संघाने 3 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. रिवर्स यशस्वी ठरतोय फलंदाज. क्या बात है यहाँ पर. चौका आता हुआ. 4 रन. माइंड मैदानावरती सध्या गौतम पाटील बॅटिंग करतोय. पाहताना काय स्ट्रोक खेळलाय. स्विच केला. स्विच हिट नाही स्वीट हिट मैदानावरती खेळलाय आणि गौतम पाटीलच्या बॅटमधून हे संपास पंच तडंपार घेतलाय पुन्हा एकदा. त्यामुळे आता तिथे क्रुशल मोमेंटला पुन्हा एकदा चेक केलं जात आहे का. तर आता पंचाने चला 4 धावा आहे. 4 धावेने पंचाने सांगितलंय की दर्शवला चौकार आहेत. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतात 7 धावा. 47 धाब्यांचं टार्गेट 47 धाब्यांचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. रिक्वायर्ड रन रेट 7.50 आहे. स्ट्राईक एंडला गौतम पाटील, गोलंदाज विशाल.
विशालचा बॉल स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न, पाठीमागे बॉल खेळलाय, शॉट फाईन लेगला. जोपर्यंत या बॉलला फील केलं जाईल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट, सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 8 धावा. समीकरण 31 बॉल 39 धावेची गरज. प्रत्येकाच्या नजरा लागल्यात आज खऱ्या अर्थाने क्रिकेटचा महासंग्रामावरती आणि नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या ऐतिहासिक मैदानावरती सध्या सुरू आहे NCC चषक 2025 पर्व 26. फुलटस बॉल ड्राईव्ह केलाय, गॅपमध्ये स्ट्रोक खूप चांगला खेळलाय, क्षेत्ररक्षक वेगाने पुढे आलायत, 1 रन त्या ठिकाणी मात्र घेतलाय. षटकाचा खेळ मैदानावरती समाप्त होईल पहिल्या षटकामध्ये NCC नारंगीनं एक चांगली सुरुवात केलाय, बेटर सुरुवात केलाय, विकेट नाही गमावला आणि विकेट न गमावता त्यांनी 9 धावा बनवल्यात. तिथे कंपॅरिझन मध्ये जर आपण पाहिलं तर कंपॅरिझनही काही वेळामध्ये आपण दाखवणार आहोत. कंपॅरिझन मध्ये एकविरा नायगावचा संघ होता 10ला, विकेट नव्हता. NCC नारंगीचा संघ आहे आफ्टर फर्स्ट ओव्हर 9 लॉस ऑफ आतापर्यंत एकही विकेट नाहीत, म्हणजे बराबरीच आहेत. एक धाव थोडा कमी पडल्यात पण समीकरण स्क्रीनवरती दाखवलं आहेत 30 बॉल मध्ये 38 धावांची गरज आहे. 38चं लक्ष आहे. काय सांगाल कैलास सर, सध्या आपण पाहिलं तर ड्रोनच्या माध्यमातून मैदानाचं चित्रीकरण दाखवलं आहे. नारंगीचं ऐतिहासिक अक्षरशः मिनी स्टेडियमच या मैदानाला म्हणता येणार आहेत या ग्राउंड बद्दल. 9 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही बघितलं 30 चेंडू शिल्लक आहेत. 38 धावेची गरज आहे सामन्याला जिंकण्यात. जसा तुकाराम मंगेला यांनी उल्लेख केला होता की फार वेळानंतर NCC चषकासाठी या दोन्ही संघांना संधी आले, मग तो एकविरा नायगावचा संघ असेल नाहीतर मी म्हणेन नारंगीचा संघ असेल. दोन्ही संघ बघितला फार वेळानंतर बघितलं ती संधी आले, परंतु संधीचं सोनं कोण करेल आणि कोणता संघ विजयी होईल. 20 वर्षानंतर, म्हणजे तुकाराम सरांनी जो उल्लेख केला की 20 वर्षानंतर संधी आल्यात आणि म्हणजे सातत्यानं पाठीमागच्या काही दिवसामध्ये आपण चर्चा केली होती. एक चर्चा आपण एका गोष्टीची केली होती, कुठल्या एंडनं तुम्हाला सावध खेळायचं आहे, कुठल्या एंडनं सावध खेळायचं आहे, कुठल्या एंडनं आक्रमण करायचं आहे. 5 दिवसाच्या खेळामध्ये ज्याला माहीत आहेत, भरपूर जण सध्या क्रिकेट खेळताना मैदानावरती पाहिलेत, कुठल्या एंडनं धावा येत आहेत, कुठल्या एंडनं धावा येत नाहीत हे प्रत्येकानं पाहिलेलं आहे. त्यामुळे मजा येणार. आता समोरचं खाडी एंड आहे, त्या खाडी एंडनं मैदानावरती गोलंदाजीवरती दाखल होतोय गोलंदाज पाहायला मिळेल. दुसरं षटक हाताळण्यासाठी पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा आलेल्या आहेत आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज दाखल होत आहेत मिस्टर संचित. एक महत्वाचे खेळाडू आहेत आणि संचित वरती जबाबदारी दिलंय ती खाडी एंड कडून संचित त्यांना मैदानावरती इन्व्हाइट केलंय. पहिला बॉल स्ट्राईक एंडवरती मयूर मांगेला. ओ नो नो, वाईड आलाय. आखूड टप्प्याचा बॉल टाकायचा होता, बाउन्सर थोडा हाताळण्याचा प्रयत्न, संतुलन थोडं बिघडलं होतं गोलंदाजाचं आणि त्यानंतर हा बॉल आपण मैदानावरती डिलिव्हर होत असताना पाहिलात. कैलास सर, व्हाईट बॉल आलाय, धावसंख्या 10 रन. व्हाईट बॉल बाउन्स करण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र बघितलं जास्त उसळी होती. व्हाईटचा इशारा होतोय, व्हाईटच्या रूपाने धावसंख्या 10 वरती पाहायला मिळते. मेगा फायनलचा तो सामना, मागच्या वर्षीचा तो सामना 8वा, खारबाव वर्सेस दानिव आणि दानिवने 58 धावा चेस केल्या होत्या फायनलमध्ये याच मैदानावरती आणि दानिवचा संघ NCC कपमध्ये विजय झाला होता. मात्र तोच खारबावचा संघ आता मात्र ओपनमध्ये देखील फायनलमध्ये आहे. खारबावच्या संघाकडे आपण पाहिलं तर ओपनचे खेळाडू तिथेही आपण पाहिलं तर त्यांच्या समोर असणार आहेत, पण खारबावचा संघ नेहमी जिद्दीने लढणारा संघ आहेत आणि तोही मात्र मैदानावरती नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. सध्या सुरू असलेली ग्रामीणची फायनलची मॅच. बॅकफुटला गेले, स्लाइस करण्याचा प्रयत्न, हलक्या तर चेंडूला मात्र फक्त ढकलून देत आहेत. मयूरला माहित आहेत या मॅच मध्ये कंडिशन मॅटर कसं खेळायचं आहे, कशा प्रकारे बॅटिंग करायचं आहे, कशा प्रकारे स्ट्रोक सिलेक्शन करायचं आहे. कारण की कैलास सर नेहमी म्हणतात ना की मोठे फटके खेळून क्रिकेट खेळलं जात नाहीत, कधी कधी शांत डोक्याने सिंगल डबल बिटवीन द गॅप खेळल्यानं देखील क्रिकेट खेळलं जाऊ शकतं हे मैदानावरती दाखवून देतात मयूर मांगेला. नक्कीच मयूर मांगेला बघितला पहिल्या सामन्यामध्ये अप्रतिम खेळी, आजच्या दिवसामध्ये नो डाऊट. आता मात्र बघितलं 4 धावांकडे खेळतं. गौतम पाटीलला बघितलं रिव्हर्सचा एक फटका त्यांच्या बघितलाय, 6 धावा त्यांच्या नावावरती आहेत. 11 धावाची खेळी बघितलं आपण NCCने आतापर्यंत केले. 47चं टार्गेट ते पूर्ण करायचंय. अजूनही 29 चेंडू शिल्लक आहेत. प्लेसमेंट सुंदर, टेक्निकचा वापर बघा, यालाच क्रिकेट म्हटलं गेलं आहे. टेम्परमेंट, टॅलेंट, परफेक्शनचा तो वापर केला जातोय आणि बघितलं आपण एकेरी धाव्याने धावसंख्या पुढे सरकली जाईल. बघितलं आपण 12 या धावसंख्येवरती 12 धावा धावपलकावरती लगावल्यात आणि मयूर यांची इनिंग खूप महत्वाची आहेत. म्हणजे त्यांच्याकडे खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर संयम नावाची गोष्ट आहे. आक्रमकही आहेत, असं नाही की ते आक्रमण नाही करू शकत, पण संयम नावाची गोष्ट या खेळाडूमध्ये खूप चांगली आहेत आणि तो आता त्या मैदानावरती संयमामध्ये बॅटिंग करतोय. दुसऱ्या बाजूला संचित आहे.
पाठीमागे आता एक वेगळा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न, शफल झाले होते असं एक वेळा नाही या मॅच मध्ये 2-3 वेळा घडलेत. पाठीमागे आपण पाहिलं तर निमेशला पाहिलं होतं, निमेश देखील असेच सफल झाले होते. तिथे पाठीमागे स्ट्रोक खेळण्याचा त्यांनीही प्रयत्न केला होता पण त्या फटक्यामध्ये अयशस्वी झाल्यात. पहा पुन्हा 10 बॉल, संचितचा वेगाने टाकलेला बॉल होता. तिथे निशाद पाटील होते गोलंदाजीवरती आणि स्ट्राईक एंडला निमेश होता. इथे संचित आहेत आणि संचितच्या समोर मयूर बीट झालाय. बॉल डॉट आलाय आणि जसे जसे डॉट येतील ना कैलास सर, तसा तसा थोडा दबाव वाढणार आहे, थोडा प्रेशर वाढणार आहे. संचितला बघा आतापर्यंत 2 धावा त्यांनी खर्च केलेत, मात्र एक गडी देखील त्यांनी बघितला आपण तर या ठिकाणी 2 बघितला आपण तर धावा दिल्यात. मात्र एक वाईड बॉल दुखा बघितला आपण हाताळलाय या षटकामध्ये. तेही तुम्हाला वाचवायचे आहेत, त्याही रन तुम्हाला रोखायचे आहेत, प्रयत्न त्याच्यासाठीही करायचे आहेत. आणि दुसऱ्या बाजूला मयूर मांगेला मैदानावरती आतापर्यंत आपण पाहिलं तर एक चांगली इनिंग तो पेश करण्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला करतोय. 27 बॉलचा खेळ मैदानावरती शेष, 35 धावेची गरज, रिक्वायर्ड रन रेट 7.78. पुढील बॉल ऑफटॉपच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, बिटवीन द गॅप खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल मात्र मैदानावरती कंप्लीट होत आहेत. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचत 13 धावा. पहिल्या षटकामध्ये एक चांगली सुरुवात झाली. या षटकामध्ये जसे संचित समोरच्या खाडी एंड करून आले तिथून मात्र त्यांच्याकडे असलेला वेग, व्हॅरिएशन, ह्या सर्व काही गोष्टी आतापर्यंत दाखवल्या त्या ओव्हरमध्ये. नक्कीच 13 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही बघितलं आपण खूप काही बाकी आहे मॅचमध्ये. 1.4 षटकांचा खेळ आतापर्यंत संपला गेलेला आहे. अजूनही बघितलं आपण 26 चेंडूचा तो खेळ अजूनही शिल्लक आहे या ठिकाणी आणि 47चं ते टार्गेट आहे. 13 धाव पूर्ण झालेत. रिवर्स रिवर्स रिवर्सचा फटका इथे मात्र बघितला आपण चौकार येईल यात काही शंका नाही आहे. 4 धावा. रिप्ले स्क्रीन वरती गौतम पाटीलच्या बॅट मधून दुसऱ्यांदा खेळलेला हा स्विच हिट सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलाय. 4 धाव्यांसाठी गेलाय. कॉन्सन्ट्रेट संपूर्ण केलं होतं. मयूर मांगेला वरती फोकस केला, मयूर मांगेला वरती आणि बॅटिंग करतोय सध्याच्या घडीला गौतम पाटील. चांगली बॅटिंग करतोय. रिवर्सचा तो फटका छान पद्धतीने बघित 30 यार्डच्या डोक्यावरून बघितला आपण आणि सीमा रेषेच्या बाहेर चौकारासाठी. 25 चेंडू आणि बघितला आपण 30 धावेची गरज. प्रत्येकाला जिंकायचं, प्रत्येकाला सांगतात, प्रत्येक जण सांगतात आपल्या गावचा संघ जिंकायला हवा, आपल्या विभागातील संघ जिंकायला हवा. नायगावचे काही समर्थक आहेत तेही सांगतात की नायगावचा संघ जिंकायला हवा. नारंगीचे समर्थक सांगतात एनसीसी नारंगीचा संघ जिंकायला हवा, कारण ग्रामीणची फायनलची मॅच आहे. ही संधी तुमच्यासाठी वारंवार येणार नाही. 20 वर्षानंतर आलेला योग आणि 20 वर्षानंतर आलेला काल. आज एनसीसी चषक 2025चा ग्रामीणचा फायनलचा मात्र विजयी तुम्हाला सांगणार आहेत. 25 बॉलचा खेळ बाकी आहेत, 30 धावेची गरज आहे आणि गौतम पाटील सध्या जिनियस सारखी बॅटिंग करतायत. पार्लेजीचा जी तो जिनियस सध्या मैदानावरती गौतम पाटील. बॅकफुटला गेले, पुन्हा कट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक येतात चेंडूवरती, बॉलला अडवण्यामध्ये यशस्वी झाल्यात. कदापि तिथे आपण पाहिलं तर हा बॉल सुटला असतं तर वेगळं काही चित्र असतं, पण चांगली फील्ड होत आहेत. एक धाव येत आहेत. धावफलकावरती धावा पाहिलात तर पहिला 2 षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती धावा आहेत 18 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेकमध्ये संगीत ऐकूया आणि पुन्हा मैदानावरती येऊया. डीजे चोवीस चेंडू शिल्लक आहेत. 29 धावेची अजूनही गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. नायगाव म्हणतोय ही ट्रॉफी आम्ही आमच्या गावी घेऊन जाणार, आम्ही आमच्या घरी घेऊन जाणार. मात्र नारंगी म्हणतोय ही ट्रॉफी आम्ही आमच्या गावामध्ये ठेवणार. सामना रंगणार आहे नो डाऊट. एका बाजूने बघितलं 14 धावा, दुसऱ्या बाजूने बघतोय 18 धावा. कंपॅरिझन खूप महत्वाचं होतं. नायगावचा संघ होता 14 आणि नारंगीचा संघ पोहोचलाय 18. तिथे पहिल्या षटकामध्ये नारंगी संघ 1 धाव दूर होता. नायगावचा संघ 10 धाब्यांवरती होता तर नारंगी 9 वरती होता. आता इथे नारंगी संघ 18 वरती आहे आणि नायगावचा संघ होता
14 वरती, म्हणजे 4 स्टेप पुढे आहेत, 4 धावेने पुढे आहेत. हे खूप महत्वाचं आहे आणि कंपॅरिझन प्रेक्षकांना सांगणे गरजेचं आहे. ॲट दिस स्टेज एकविरा नायगाव संघ 14 लॉस ऑफ 2 विकेट. संचितच्या ओव्हरमध्ये 9 धावा या ठिकाणी घेण्यात आल्या आहेत आणि हे संपूर्ण खास करून आपण समालोचन करतो कैलास सर, पण हे संपूर्ण चित्रीकरण दाखवण्याचं काम आज DBN लाईव्ह मीडिया यांच्या माध्यमातून 3 कॅमेराने सर्व काही चित्रीकरण दाखवलं जात आहेत. नक्कीच बघितलं आपण एक परफेक्ट लाईव्ह आपल्याला पाहायला मिळतंय. गौतम पाटील 12 वरती पाहायला मिळतंय. निमेशला बघा आतापर्यंत बघितलं आपण तर 3 षटकं आणि 3 षटकांमध्ये बघितलं आपण तर एकंदरीत 12चा तो इकॉनॉमिक रेट आपण पाहिलाय. गौतम पाटील ऑन 12, मयूर मांगेला ऑन फायर बघितलं आपण 5 वरती तो खेळतोय. 18 वरती पाहायला मिळतोय नारंगी संघ. या वर्षाचा बायकर मॅन एका बाजूला आपण पाहिलं तर मयूर मांगेला, तोही तुम्हाला एका बाजूने पाहायला मिळतोय. एक स्पर्धा पार पडली होती घासपाडा HDL चषक, तिथे त्यांना बाईक मिळवली होती आणि तोच खेळाडू तुम्हाला मयूर मांगेला नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. पण समोर ज्या खेळाडूने आतापर्यंत इम्प्रेस केलाय तो गौतम पाटील आणि नेहमी कठीण प्रसंगामध्ये या खेळाडूची बॅटिंग प्रत्येक नारंगीकराने पाहिलेली आहे. तोच खेळाडू सध्या मैदानावरती आहे, पण आता तिथे तितका कठीण परिस्थिती नाही, कठीण वेळ नाहीत. मयूर आणि गौतमला मैदानावरती ही मॅच जिंकवायची त्यांना प्रयत्न करावे लागतील. 24 मध्ये 29 ची गरज. पहिला बॉल बॅकफुटला गेले, चेंडूला खेळायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी विशाल कोहली एक दर्जेदार खेळाडू आहेत, त्यांनी बॉल अडवलाय. 23 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी, अजूनही जवळपास 28 धावेंची मैदानावरती गरज आहे. जसा जसा खेळ पुढे जाईल कैलास सर तशी तशी आणखीन मजा येणार आहेत आणि सिंगलनं धावसंख्या धावफलक हलवता फुलटं ठेवण्याचं काम सध्या करतायत मयूर आणि गौतम. नक्कीच दोन्ही संघांना बघितलं फार वेळ नंतर ती संधी आले NCC कप साठी. गोलंदाज सज्ज होते निमेश. ऑन साइडला बघितलं आपण सॉफ्ट हँड ड्राईव्ह पाहायला मिळते. सिंगल येते काही शंका नाहीये. सिंगलच्या पद्धतीने धावांची गती पुढे सरकली जाईल. बघितलं आपण 20 या धावसंख्येवरती. फार वेळानंतर दोन्ही संघांना ती संधी आले. भारताने बघितलं 1983 नंतर 2011ला म्हणजे 28 वर्षानंतर विश्वकप जिंकला होता. याही संघांना टेनिस क्रिकेटमध्ये या मैदानावरती बघितलं फार वेळानंतर ती संधी आले. धनंजय 20 चा आकडा आहे आणि 20 वर्षच लागली होती. 20 चा आकडा आहे, 20 वर्ष आहे, 20 वर्षाचा फरक आहे, त्यामुळे तो आता 20 चा आकडाही सांगतोय. ओ फटका खेळलाय, ताकदवर स्ट्रोक, तो चाललाय बाउंड्री लाईनच्या पार 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 पार. सिक्सर. गौतम पहा पुन्हा एकदा गौतमच्या बॅट मधून खेळलेला स्ट्रोक, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पार, ताकद नजाकत फोर्स आणि बॉलला पाठवून दिलं सरळ सीमारेषेच्या पार 6 धावेंसाठी. बिल्कुल बिल्कुल देखिए ये गेंद बिल्कुल बोरीवली से अंधेरी, अंधेरी से बांद्रा, बांद्रा से दादर, दादरा से वाकई में बिल्कुल मैं कहूंगा चर्च गेट की ओर निकलती हुई छक्के के लिए बेहतरीन स्ट्रोक देखने को मिलता हुआ. चर्च गेट वरून रिटर्न तिकीट काढून त्या नारंगीवरती आलाय, म्हणजे विरारवरून नारंगीच्या मैदानावरती आलाय. एक स्टेशन थोडंसं विसरलो मी. 21 ला 21 ची गरज. ओ हो व्हॉट अ स्ट्रोक. बघायचंय कदाचित काय घडलंय, काय घडलंय आपल्याला बघायचंय. विकेट आला मैदानावरती, पंचांनी बाद घोषित केला आणि गौतम पाटील मैदानाच्या बाहेर. 9 चेंडू मध्ये 19 धावेची एक झंझावती खेळी करून मयूर मात्र एका बाजूला आहे, परंतु गौतम पाटील मैदानाच्या बाहेरच्या दिशेने आता मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक रेट 211च्या स्ट्राईक रेटनं गौतम पाटीलनं बॅटिंग केली आणि गौतम पाटील मैदानाच्या बाहेर येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक संगीत घेऊया, न्यू बॅटर जोपर्यंत मैदानावरती जाईल. डीजे त्या ठिकाणी पाहिलं तर
गौतम मैदानाच्या बाहेर येतात. गौतमनं 19वी इनिंग त्या ठिकाणी पेश केला आणि टाळ्यांचा गजर त्याच्यासाठी होतोय कारण की एक चांगली इनिंग, महत्वाची इनिंग आणि महत्वाच्या मॅच मध्ये खेळलेली इनिंग, ह्या सर्व काही गोष्टी तुमच्या मॅटर करतायत. नवीन बटर मैदानावरती आलाय धीरज पाटील, मैदानावरती दाखल झालेला आहे नंबर 3 वरती. हेमंत पाटील यांचे सुपुत्र धीरज पाटील, नेहमीच त्यांचं क्रिकेटवरती जीवापाड प्रेम राहिलं आहे आणि त्यांचा सुपुत्र सध्या धीरज हेमंत पाटील मैदानावरती दाखल झालाय नंबर 3 वरती. संधी आहे 20 बॉल मध्ये 21 धावेची गरज. राईटम ओ द विकेट, षटकातील पुढचा बॉल थोडा खाली राहिलाय. वेगवान बॉल होता, सबमरीन डिलिव्हरी अगदी बॉलला म्हणता येईल. प्रचंड वेगानं मैदानावरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय. 19 बॉल आणि 19 बॉल मध्ये 21 धावेची गरज, हे इक्वेशन आहे, सिच्युएशन. 19 चेंडू आणि 21 धावेची अजूनही गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. धीरज पाटील अजूनही बघितलं खातं उघडायचं आहे. मयूर मांगेला 6 वरती खेळतोय, पर तो फॅन्टास्टिक डिलिव्हरी, लो राहणारा तो चेंडू पाहिलाय आपण. हो, इथे मात्र बघितलं आपण ऑफ साइडला स्वीपर कव्हरची दिशा निवडले. 2 धावा. काय नायगावकर की काय नारंगीकर, काय नारंगीकर की काय नायगावकर, कोणता संघ पुढे येईल? दोघांनाही करायचंय. नारंगीलाही करायचं, जसं नायगाव कर म्हटलं, नारंगी कर म्हटलं, पण करच्या पुढे य आणि चा लावल्यानंतर करायचंय. दोघांनाही करायचंय, नारंगीलाही करायचंय, नायगावलाही करायचंय. 18 बॉल नायगावकर आहेत म्हणजे बघितलं आपण तर समुद्राचा भाग, म्हणजे एकच मी म्हणणार आहे, दर्यान मासा आणि घरा भरोसा. राईट राईट राईट. 18 बॉल 19ची गरज आहे सध्या. पाहिलं तर आपण खास करून नारंगी मैदानाचं दृश्य आहे, ते ड्रोनच्या माध्यमातून जे शूट केलेलं दृश्य आहेत. बाजूला काही बिल्डिंग्स आहेत, इमारती आहेत, त्याही दाखवल्या जात आहेत. मोठमोठे टावर आहेत आणि तेही दाखवले जात आहेत. 23 कंपॅरिझन पहा, एकविरा नायगाव होता 23ला 2 विकेट 3 ओव्हर नंतर. NCC नारंगीचा संघ आहे 28ला 1, त्या रेसमध्ये पुढे आहेत. आणि सध्याच्या घडीला आपण कंपॅरिझन मध्ये पाहिलं तर आता इथे दाखवलं जात आहेत त्या इमारती कशा प्रकारे वाढल्यात, धाब्यांच्या कशा प्रकारे वाढल्यात, कुठली इमारत कशी वाढल्यात, किती रन केल्यात, त्या विकेट कशा आल्यात, ह्या दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. एक छान व्ह्यू. DBN लाईव्ह म्हटलं की नो डाऊट बेस्ट अँड ऑलवेज बेस्ट फ्रॉम नारंगी ग्राउंड इयर. बघितलं आपण 28 वरती 1 हे समीकरण पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ संपला गेला आहे. अजूनही बघितलं 3 षटकांचा खेळ बाकी आहे, खूप काही बाकी आहे मॅच मध्ये. विशालला बघा, विशालने बघितलं आपण ती गोलंदाजी हाताळले, टप्पा पडला, थोडासा आत आला इन स्विंगच्या पद्धतीने. मयूर मांगेला 6 वरती खेळतोय, 17 चेंडू 19 धावेची गरज. सामना संपलेला नाहीये. नाही सामना रंगणार. आणि एक जसं सत्र आपण पाहिलं होतं, खास करून इनिंग ब्रेक आणि फायनलच्या टॉसपूर्वी तुकाराम सरांनी म्हटलं होतं की थोडंसं दबाचं प्रमाण, ड्यू फॅक्टर मैदानावरती तो मॅटर करेल की नाही करेल, याची चर्चा मैदानावरती केली होती. प्रश्न तिथेही झाला होता की 60च्या वरती जाण्याचा नायगाव प्रयत्न करेल, पण नायगावला तिथे जाण्यासाठी नारंगीनं रोखलं होतं, खास करून त्या 50च्या आतमध्ये रोखलं होतं. आणि तो पाठलाग करण्याच्या दिशेने सध्या समीकरण मैदानावरती बनलेलं आहे. विशाल कोहली मैदानावरती, समोर मयूर मांगेला. फटका खेळायचा प्रयत्न, पाठीमागे स्ट्रोक, तिथे मात्र खेळायच्या प्रयत्नामध्ये एक सिंगल कंप्लीट होत आहेत. पंच त्या ठिकाणी मात्र आपण पाहतायत तर ही धाव मैदानावरती एक सिंगल मैदानावरती कंप्लीट होत आहेत. लेग बाईस पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. हितेश गावड बाबू दर्शवत आहेत लेग बाईसच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती वाढत असताना पाहायला मिळत आहेत. 29 धावा धावफलकावरती लगावल्यात. 16 बॉल मध्ये 18 धावेची गरज. धीरज पाटील स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. 2 चेंडूचा त्याने सामना केलाय, 2 धावा त्याच्या नावावरती आहेत. मयूर मांगेला जिथपर्यंत आहेत तिथपर्यंत नक्कीच आशा पल्लवीत आहेत. अजून बघितलं आपण तर 6 वरती स्वतः तो खेळतोय, तयारीत होते धीरज पाटील. बघायचं ओ वॉट अरेंजमेंट विकेट, अप्रतिम. चित्याची दौड पाहायला मिळते. 2 धावा आल्यात आणि या 2 धावेने धावफलक पुढे सरकलं जाईल 31 या धावसंख्येवरती.
चित्त्याच्या चपलाईनं हरणाच्या वेगानं धावायचा, रन घ्यायच्यात. आज मैदानावरती फायनलची मॅच ग्रामीण भागाची जिंकायची आहे, हे स्वप्न प्रत्येकानं उराशी धरलेलं आहे. आणि त्यामध्ये सध्या धीरजनं मैदानावरती स्विच केला, पण स्विच मध्ये 2 धावा येत असताना धावसंख्या धावफलकावरती वाढल्यात. 15 बॉलमध्ये आता 16 धावेची गरज आहे. शैलेंद्र गोडेकर शैलू चर्चा करतात विशाल कोले यांच्याशी. अनेक वर्ष एकविरा नायगावसाठी दोन्ही खेळाडूंना मात्र दिलेलं क्रिकेट आहे. एक खऱ्या तर विशाल कोहली, दुसऱ्या बाजूला शैलेंद्र गोडेकर, आणि ते आता चर्चा करताना पाहायला मिळत आहेत. 15 बॉलचा खेळ, मैदानावरती 16 धावेची गरज, रंगलेला मॅच. विशाल कोहली वर्सेस धीरज पाटील. पाठीमागे स्ट्रोक खेळलाय, तो चाललाय बाउंड्री लाईनच्या पार 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 पार. बॅटमधून आलेला चौकार सर्व काही एक्सप्रेशन सांगून जाणारी आहेत. आणि या चौकारानं संघाची धावसंख्या धावफलकावरती 35. 14 बॉलचा खेळ, मैदानावरती 12 धावेची गरज. धीरज पुन्हा रेडी, फ्लिक केलाय, समोरच्या दिशेने फटका खेळला गेलाय. एक धाव मात्र पाहायला मिळतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही. आता मात्र डोक्याचा वापर करायचा आहे, माइंडसेट आहे. मैदानावरती धीरज सांगतायत एक मोठा फटकाला तर दुसऱ्या मोठ्या फटक्याच्या मोहामध्ये नाही जायचं, सिंगल घ्यायचे आहेत, रन मेंटेन करायचे आहेत. आणि धावसंख्या धावफलकावरती वाढतायत 36. 36. 13 चेंडू 11 धावेची अजूनही गरज आहे. मयूर बघितला 6 वरती, धीरज पाटील 9 वरती पोहोचतोय. मयूरने बघितला 9 चेंडूचा सामना, धीरजला बघितला 5 चेंडूचा सामना केलाय. ऑन साइडला धावा येता नारंगी या संघासाठी. धावा येत 12 चेंडू 9 धावेची गरज सामन्याला जिंकण्यासाठी. 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे, 4 षटकांचा खेळ संपला गेलाय. म्हणजे बघितलं 12 चेंडू 9 धावा. नणू काय म्हणतोय, 9 धावा होतील की रोखल्या जातील? सुरुवातीला तुम्हाला आता मैदानावरती 2 गोष्टी करायच्या आहेत, पण एक ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये संगीत ऐकूया आणि त्यानंतर या प्रश्नाकडे येऊयात. डीजे ऑपरेटर रेडी आहेत. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 9 रन. सांगतोय आफ्टर 4 ओव्हर एकविरा नायगावचा संघ होता 32ला 3 विकेट. एनसीसी नारंगीचा संघ आहे 38ला 1 विकेट. कैलास सर फरक काय? फरक मैदानावरती हा आहे की 6 धावेनं नारंगी संघ पुढे, प्लस 2 विकेट नायगावचे जास्त होते. नायगावचे या पोझिशनला 3 विकेट होते तर नारंगीने 1च विकेट गमावलाय. 12-9चा फरक आहे. इथून रेग्युलरली इंटरव्हल मध्ये नायगावला विकेट घ्यायचे आहेत, नारंगीला विकेट नाही गमवायच्या. नारंगीचा जसा उल्लेख केला की मयूरनं जास्त काही नाही केलं, मयूरनं मोठे फटके नाही खेळले. मयूर ह्या मॅचला पुढे घेऊन जाण्याचं काम करतोय. जसं लेदर क्रिकेट आपण नेहमी T20 क्रिकेट खेळत असतो, मग त्या T20 क्रिकेटमध्ये तुम्हाला बिटवीन द गॅप खेळायचे असतात. वेळोप्रसंगी तुम्हाला मोठा फटका चूज करायचा असतो, ते मयूर करतोय. आणि मयूरनं या मॅचमध्ये संयमाची इनिंग मैदानावरती ठेवलाय. जसं तुकाराम सरांनी उल्लेख केला की त्या बाईकच्या रेसमध्ये 4-5 खेळाडू आहेत, त्यामध्ये कदापि मयूरचं नाव तर तुकाराम सरांनी घेतलं होतं. त्यामुळे आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 9 धावेची गरज असताना धीरज पाटीलनं 5 मध्ये 9 धावा बनवल्या आहेत. मयूर मंगल थोडं वेगळं आहेत, 10 मध्ये 8 खेळ आहेत, पण संयमाची इनिंग मैदानावरती शेवटपर्यंत तो आतापर्यंत राहिलाय. 12 बॉलमध्ये 9 धावेची गरज. एनसीसी चषक 2025 ची स्पर्धा जिंकण्यासाठी तयारी सर्व रेडी आहेत. ग्रामीणची फायनलची मॅच कोण जिंकणार हे थोड्याच वेळामध्ये अगदी स्पष्ट होणार आहेत. 12 बॉलमध्ये 9 धावा. पहिल्याच बॉलवरती आक्रमण. बॉल गेलाय सीमारेषेच्या ते बघितलं आपण जेटू यांच्या मार्फत नारंगी संघ जर जिंकला तर 500 रुपये आहेत. आणि निव्या स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून देखील मयूर यांना 500 रुपये आलेले आहेत. मी म्हणेन 11 चेंडू 3 धावेची गरज आहे. पैसा लागला गेला या ठिकाणी. बघायचं या ठिकाणी ग्रामीणची ती फायनल कोण जिंकतोय. या ठिकाणी एक गावाची ती फायनल कोणता संघ जिंकतोय. काय नारंगी असेल की काय एकविरा नायगाव संघ असेल. परंतु नारंगीचे हात जवळ चाललेले आहेत आपण बघितलं तर.
प्लेसमेंट प्लेसमेंट ओ हे काय घडतंय. पैसा लागला गेलेला आहे या ठिकाणी बघितलं आपण. पैसा 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 ये मुकाबला है कैसा, दर्शकों को चाहिए जैसा, इसका नतीजा भी आ जाएगा जैसा चाहिए वैसा. बॅट प्रॉपर आले तिथे स्लाइस केलं आणि थोडं पाठीमागे उभे होते शैलू, त्यामुळे त्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळाल्यात. 10 चेंडूमध्ये 3 धाब्याची गरज आहे. जसं आपण पैशाचा उल्लेख केला की 500 बक्षीस यायलाय, पण ही स्पर्धा लाख मोलाची आहे. जिंकेल त्याला 1 लाखाचा पारितोषिक मिळणार आहे. 10 मध्ये 3 धाब्याची गरज असताना बॉलला खेळला गेलाय. सिंगल घेण्याचा प्रयत्न मैदानावरती यशस्वी, कंप्लीट. 2 धावा 2 पाऊल दूर आहे फायनलची मॅच ग्रामीण विभागाची आपल्या नावी करण्यासाठी. परंतु प्रेक्षकांनो, ही ग्रामीणची मॅच आहे. यानंतर लगेच शहरी फायनल देखील खेळवली जाणार आहेत, त्यामुळे तुम्ही आपल्या जागेवरतीच थांबणार आहेत. 9 चेंडूमध्ये 2. फटका खेळला, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, सिंगल घेण्याचा प्रयत्न, वेगाने धन त्या ठिकाणी मात्र घेतली जाते. धीरज यांनी चौकार मारला तर निलेश घरत कोपरी यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आहे. त्यांचेच बंधू आहेत, त्यांचेच भाऊ आहेत, त्यांच्याकडून ते बक्षीस असणार. निलेश घरत 8 बॉल मध्ये 1 धावेची गरज. धीरज हेमंत पाटील 8 बॉल मध्ये 16 धावेची इनिंग. मागे काय घडलं हे नाही आता पाहायचंय. फटका खेळण्याचा प्रयत्न, सिंगल घेण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट. नारंगी संघ फायनल विजेता.
मॅन ऑफ द मॅच, सर्वजण वाट पाहतात मॅन ऑफ द मॅच कोण आहे. मॅन ऑफ द मॅच, भरपूर नॉमिनेशन होते. बॅटिंग मध्ये गौतम होता, त्याच्यानंतर धीरज होता, गोलंदाजीमध्ये निषाद होता, जय होता आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्या खेळाडूला मिळालाय ज्यानं 2 षटकामध्ये 13 धावा देत 3 विकेट घेतलेल्या आहेत. तो खेळाडू मिस्टर निषाद पाटील इज अ मॅन ऑफ द मॅच. शांताराम गरज सर यांच्या सौभाग्यवती आज खुश आहे, चेहऱ्यावरती स्माइल प्रत्येकाच्या आहे, कारण की 20 वर्षानंतर प्रतिष्ठा केली होती.